Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. लाइन पे आ रहे हैं। हाँ, यस यस। चेहरा कट रहा है तुम्हारा। ये चेहरा कट रहा है। तेरे फोन से उससे बात कर रहा, तू चालू रख फोन। बंद करना है। सर मी केलंय त्या डॅडीचं लिंक ओपन केली. डॅडी दिसतायत का? दुसरा नंबर आहे ना? हा सर. हो सर.
तो फिर ऐसे ही पीछे रख के बोलना। नमस्कार राम सर. नमस्कार मला सर. पाहू शकता तुम्ही? येस सर, येस सर. आवाज येतोय बढिया सर बढिया. आपल्याला? हा, हॅलो. तुमचा आवाज येतोय मला. माझा येतोय तुम्हाला? हां. येस सर, येस, येस, येस. ठीक ठीक. एकच मिनिट, मी डॉक्टर दास सरांना एकदा हो हो कनेक्ट हो करतोय. हो हो. Hello, Das sir. Can we start now? Is it ready on FB and what? राम सर, And बॅकग्राऊंड चालेल ना? हे YouTube सादर also. चालेल ना? हाँ हाँ. Okay. Hello, सर. हा. हं. आपला थोडा मोबाईल अधिक हे करता येईल, म्हणजे तुमचा चेहरा आणखी वर येऊ शकेल असं. हां. येस, ठीक आहे. येस, येस. हां, येस सर. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट सर. लेट मी चेक की आपण इथे ये मुझे डू नॉट डिस्टर्ब मोड पे कर दो. डू नॉट डिस्टर्ब लेने आएंगे. एक मिनट. हा सर. हां सर. हो गया. हा सर. इज इट ओके नाउ? मोबाईलमध्ये आपलं फेसबुकला ओके येत आहे का बघायला. आकार फाउंडेशन. चेहरा ठीक येतोय आता स्क्रीनवर? इज इट ओके? हां सर. येस सर, येस सर. ठीक आहे ना. इसमें से कुछ रिकॉर्ड जस्ट करना. 1 मिनिट सर, फक्त आपण याला चेक करतोय. हो हो. कभी नाही. हं? आकार फाउंड ओके. कॅन वी स्टार्ट? नाही किया तुम्ही. एक मिनिट सर, मी डू नॉट डिस्टर्ब करून बघतो. एक मिनट सर, मैं डू नॉट डिस्टर्ब करून बघतो. कौन सा है? नहीं नहीं, वो नहीं, वो दिखा मेरे को उसमें. वो दिखा मेरे को. चलिए मेरे ये अच्छा, ठीक है. इज इट ओके सर? इज इट ओके सर? येस सर. ठीक है ना. आवाज माझा क्लियर येतोय? राम सर, कॅन यू हिअर मी? जस्ट येस सर. ठीक आहे ना. मग तुम्ही सांगाल त्यावेळेस मी सुरू करेल. यू वॉन्ट टू इंट्रोड्यूस अँड ऑल दिस थिंग ना? सर. हां, बरोबर आहे. फक्त ते पीपीटी शेअरला जे आहे ना, ते दिसत आहे. मी त्यांना लावतोय, दास सरांना कॉल. काय दिसतंय म्हणजे सर? स्क्रीनवर पीपीटी शेअर दिसत आहे. अच्छा अच्छा. एकच मिनिट. तर म्हणजे आता मला इथून
हेलो दास सर। हाँ सर, एक्चुअली इमेजेस कॉर्नर में आ रही है और बीच में शेयर एटम्स विल बी डिस्प्लेड ऐसा आ रहा है बीच में, उसको हटाना है। और दोनों सिर्फ हाँ हाँ हाँ, ओके फाइन। सो कैन वी स्टार्ट नाउ? यस यस, थैंक यू। इसको भी ओके चार्ज कर फाइन। चार्जर लगाना है। जय हिंद मित्रांनो। आकार फाउंडेशनच्या माध्यमातून इसमें चला जाएगा. ऑनरेबल बागुल सर, कैन वी स्टार्ट नाउ? या प्लीज प्लीज येस सर, ओके सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आकार फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या लॉकडाऊन टाईममध्ये आपण दोन, मुख्यतः तीन जे प्रोजेक्ट आहेत किंवा मार्गदर्शनाचे सत्र आहेत ऑनलाईन वेबिनारचे, ते सुरू केले आहेत. ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करणे, त्यानंतर जे विद्यार्थी यशवंत झालेले आहेत त्या यशवंतांचा संवाद वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, आणि तिसरं म्हणजे जे एक्सपर्ट्स आहेत वेगवेगळ्या विषयांचे, त्या एक्सपर्टचा संवाद विद्यार्थ्यांशी घडवून आणणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातल्या ज्या अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर त्याबद्दलचं मार्गदर्शन मिळेल. संवाद यशवंतांशी ही जी सिरीज आहे आपली, ही प्रत्येक रविवारला सकाळी 11 वाजता असते, आणि रविवारलाच आपण एक एक्सपर्ट होतो. तर आजचा जो आपला विषय आहे, हा विषय आहे भारतीय पुरावा कायदा. आपल्याला MPSC विशेषतः ज्या युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत, MPSC मध्ये PSI परीक्षा, PSI परीक्षेला, मुख्य परीक्षेला भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड, हे जे एकूण दंडसंहितेचे किंवा मुंबई पोलीस अधिनियम असेल, ज्याला आपण महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणतो, असे काही स्पेशल घटक आहेत जे डिपार्टमेंटशी निगडीत आहेत. अशा विषयाचा बऱ्याचदा ॲडव्होकेट आहेत किंवा आपले जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत हे मार्गदर्शन करत असतात. परंतु दरम्यान माझे मित्र माननीय डॉक्टर अशोक बागुल सर यांच्याशी ओळख झाली. त्यांना मी आकार फाउंडेशन बद्दल माहिती दिली आणि संस्थेचं एकूणच सामाजिक आणि शैक्षणिक जे एक स्वयंसेवी काम आहे ते बघून सरांना फार आनंद वाटला, आणि सर म्हणाले की अशा विद्यार्थ्यांसाठी मला सुद्धा यामध्ये काम करायला आनंद वाटेल. आणि गेल्या 4 महिन्यापासून मुख्यतः या सेशनमध्ये आणि गेल्या 2 वर्षापासून माननीय डॉक्टर अशोक बागुल सर आपल्या आकार फाउंडेशनच्या अनेक प्रोजेक्टमध्ये, जिथे मॉक इंटरव्ह्यूचे सेशन्स असतील किंवा कार्यशाळा असतील किंवा आता हा लाईव्ह वेबिनार आहे, अशा माध्यमातून मार्गदर्शन करत आहे. तर आज विविध विषयांवर सरांचे मार्गदर्शन झाले. तर आज इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे, भारतीय पुरावा कायदा, या सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत. सोबत सरांचं विशेष यातला परिचय मला सांगायला आवडेल, तो असा आहे की सर यांनी PhD जे आहे हे क्रिमिनल लॉ या विषयामध्ये केलेला आहे, आणि म्हणून एक असा व्यक्ती ज्यांनी MPSCच्या माध्यमातून ही परीक्षा पास केलेली आहे, परीक्षार्थी म्हणून त्याचा अभ्यास केलेला आहे, आणि त्यानंतर गेली जवळपास आता किती सर्व्हिस सरांची सांगतील सर आपल्याला आपल्या मार्गदर्शनादरम्यान, 30 वर्षाची सर्व्हिस ही सरांची झालेली आहे या क्षेत्रामध्ये. म्हणजे त्या कायद्याचा अभ्यास, त्याच कायद्यावर काम केलेला व्यक्ती, जे लाईव्ह एक्झाम्पल्स आपल्याला सांगतात, त्यातून आपल्याला हा कायदा किती इफेक्टिव्हली याचा उपयोग होतो आणि कशा पद्धतीने आपलं पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करतं, या सर्व बाबतीत मार्गदर्शन करेल. त्यामुळं मी आजच्या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर अशोक बागुल सर यांना विनंती करेल की त्यांनी आजचं सत्र सुरू करावं, आणि आमचे जे MPSCचे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना किंवा लॉचे जे स्टुडंट आहेत व इतर सगळेच लाईव्हच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी हा प्रोग्राम बघत आहेत, त्या सर्वांना आपण मार्गदर्शन करावं. मी विद्यार्थ्यांनाही इथे सांगू इच्छितो
की प्रत्येक शनिवार व रविवारला आपण ह्या लाईव्ह वेबिनारच्या माध्यमातून विविध यशवंत, विविध विषयातले एक्सपर्ट असा हा जो संवादाचा कार्यक्रम आहे हा निरंतर सुरू आहे. आणि हा आकार फाउंडेशन फेसबुक पेजला व आकार फाउंडेशन यूट्यूब पेजला हा रेग्युलर असतो. तर आपण स्वतः याचा लाभ घ्या आणि आपले जे विद्यार्थी मित्र असतील त्यांना सुद्धा निश्चित याबद्दल माहिती द्या. मी माननीय डॉक्टर अशोक बागुल सर यांना विनंती करेल की त्यांनी सत्राला सुरुवात करावी. सर. Thank you, Ram sir. I am really thankful to you for introducing me to all the audience. मित्रांनो, आपल्याला कल्पना असेल, राम सरांनी अतिशय शॉर्टमध्ये सांगितलं की त्यांचं शैक्षणिक, सामाजिक आणि इतरही नैतिक वगैरे जबाबदाऱ्यातून त्यांनी हे सगळे काम सुरू केलेलं आहे. आणि मूलतः राम सरांचं हा जो आकार फाउंडेशन आहे, स्पर्धा परीक्षेतल्या युवकांना करिअर बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं गायडन्स करणारी त्यांची अकॅडमी आहे, विच इज वन ऑफ द लीडिंग academies not only in Vidarbha but in interstate nowadays we can say this. नागपूर, औरंगाबाद, पुणे, अमरावती अशा इतर 5 ठिकाणी जवळजवळ सरांनी चालू केलेलं आहे. आणि त्याचा मूळ उद्देश आहे की क्वालिटी शिक्षण, मार्गदर्शन विद्यार्थ्यांना अतिशय किफायतशीर दामात किंवा रिलेटिव्हली निग्लिजिबल याच्यात देणं हा त्यांचा उद्देश आहे. बुटीबोरी सारख्या ठिकाणी त्यांनी अंध अपंगांसाठी पूर्णपणे विनामूल्य हे सगळे क्लासेस पण सुरू केलेत. त्याबद्दल राम सर, आय एम रिअली थँकफुल टू यू अँड लेट अस स्टार्ट द सेशन टुडे. राम सर, इथं लाईव्हचं ऑप्शन आहे का? म्हणजे आतापर्यंत मला वाटतं जे लोक लाईव्ह असतील ते आतापर्यंत आले पाहिजे होते. आय एम नॉट एबल टू सी दॅट ऑप्शन. आहे सर कमेंट बॉक्स मध्ये. तर मला कॉमेंट बॉक्स ऑन करावी लागेल का कसं? म्हणजे मला काही दिसत नाही त्या कॉमेंट्स, कारण यापूर्वी जसं कॉमेंट दिसायच्या. हा सर. आय वॉज एबल टू मेन्शन द नेम्स. ते येत नाही. हे वेबिनार मध्ये आहे सर. हा, म्हणजे तुम्ही नंतर आता ऑफ कराल का? नंतर मी तेव्हा कॉमेंट्स येतील, राईट? येस. मी आता ऑफ होतोय आणि आपण पूर्ण याच्यावर चालेल, त्यावेळेस कॉमेंट्स येतील, राइट? यस सर, यस. ठीक है दास सर, आपको भी नमस्ते. आपके जोशी सर और जो भी सब सुन रहे होंगे, देख रहे होंगे, उनको मेरा नमस्कार. अगर आप देख रहे हो तो यू कैन जस्ट पुट ऑन योर कमेंट्स, गुड इवनिंग वगैरह वगैरह, सो दैट आई कैन अंडरस्टैंड दैट देयर आर सम पीपल लाइव एज एन ऑडियंस. थैंक यू सो मच. राम सर, कैन आई स्टार्ट नाउ? यस सर, प्लीज. चला, थँक यू सो मच. मित्रांनो, as the name clearly indicates, the subject of today's topic is comments. लाइव कमेंट्स ऑन नहीं हो पा रहा है. अगर मुझे कमेंट्स हाँ मेरा आएगा पीछे, बट कमेंट्स राम सर किंवा दास सर, आप अगर सुन रहे हो तो वैसे लास्ट टाइम जैसे कमेंट्स आते थे तो आई एम नॉट एबल टू सी द कमेंट्स. अगर आपकी शुभम के लिए कुछ इंस्ट्रक्शन है, शुभम कैन कॉल यू ऑन अनदर सेल फोन, talk to them. Meanwhile, I'll start. If we can do it meanwhile, then we will try it. मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. इंडियन डिव्हिडन्स ऍक्ट 1872. As we all know, हे जे वेबिनार आहे आजचं, हे कोणाकोणासाठी उपयुक्त ठरू शकेल असं मला वाटतं. सर्वप्रथम स्पर्धा परीक्षेमधून जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आपलं करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी, बडिंग लॉयर्स, लॉ स्टुडंट्स, सम ज्युनियर ज्युडिशियल ऑफिसर्स, police officers, because as law implementing agency, police does play a great role in ensuring that there is rule of law or equality before law or restoration of all the constitutional, legal, procedural or fundamental and other kind of rights. So this is beneficial for all the police officers and men as well. And last but not the least, even if we are not police officers, even if we are not lawyers, even if we are not judicial officers, even if we are not preparing for any competitive exams, this webinar can still be very, very useful to the common man. Why? Because they say that बात करना कमेंट्स के लिए, that ignorance of law is no excuse. कायद्याचं अज्ञान हे कायदा भंग करण्याचं जस्टिफिकेशन होऊ शकत नाही. म्हणून कायदा जेवढा जास्तीत जास्त आपल्याला माहित असेल मित्रांनो, तेवढ्या त्याची उपयुक्तता
जास्त आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की जे काही ऑडियन्स या वेबिनारला बघत असेल, ऐकत असेल, त्यांनी इंटरॅक्टिव्ह सेशन करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या कॉमेंट्स मला आता सध्या दिसत नाहीये. Let us see if we can activate the particular this thing on that, because in previous webinars we were able to receive the comments as well. So कंटिन्यू करो, वो फेसबुक और इस पे नहीं दिखेंगे तुमको. मग ते कॉमेंट जर लोकांच्या मला दिसणार नाहीत, राम सर कॉमेंट जर दिसू शकत असतील तर मग आय एम एबल टू इंटरॅक्ट प्रॉपरली. काही करता येईल का ऍडजस्टमेंट मला कॉमेंट दिसाव्या अशा? जसं लास्ट टाइम आपण जसं म्हणजे हे वेबिनार लाईव्ह आपण केलंय म्हणून जर हा प्रॉब्लेम असेल तर वेबिनार लाईव्ह करण्याचा जो मूळ उद्देश होता आपला की इंट्रोडक्शन किंवा सुरुवातीचे 2-3 मिनिटं हा संपलेला आहे. तर इफ वी कॅन रिस्टार्ट ऑन ॲज वी हॅव डन इन लास्ट टाइम फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्ह वर मला कॉमेंट बघू शकतो, तर तसं करायचं का राम सर? फोन पर बात कर. तसं असेल तर वी कॅन यू 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 सजेस्ट आपण एका 15 सेकंदासाठी फक्त डिस्टर्बन्स येईल, आपण पुन्हा ते चालू करू शकतो. तो राम सर किंवा दास सर आप अगर सुन रहे होंगे यू प्लीज. हाँ राम सर. हाँ. हम्म. 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 मग एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं की त्या कॉमेंट जर मला बघायच्या असतील. नाही शेवटी इज ओके, म्हणजे नसेल शक्य तर ओके, पण मला हे विचारायचं तुम्हाला आणि ऑडियन्सला सुद्धा की आपण हे वेबिनार लाईव्हचं जे उद्देश आहे तो जर आपला पर्पज सर्व झाला असेल तर आपण पूर्वीच्या याला जाऊ शकतो का की जिथं मला कॉमेंट दिसत होते लोकांच्या, बिकॉज दॅट इज हाऊ वी कॅन बिकम मोर इंटरॅक्टिव्ह तुमच्या पहिल्या याच्यावर क्लिक करू का? शुभमला देऊ? हा म्हणजे मग हे वेबिनार आपण बंद करू जर म्हणजे इफ यू परमिट मी. हा हा एक मिनिट. हा ठीक आहे. हेलो सर. सर मी ना दुसऱ्या फोनवर डॅडींना यूट्यूब उघडून दिलं. तो फेसबुक खोल ले. यूट्यूब पेक्षा फेसबुक लाईव्ह. हा सॉरी ऑडियन्स, आय एम एक्सट्रीमली सॉरी. आय होप यू यू बेअर विथ मी. मित्रांनो, जेम्स स्टीफन्सन नावाचा ब्रिटिश लिगल ऑफिसर होता की त्याने ह्या कायद्याचा पूर्ण ढाचा बनवला आणि अल्टिमेटली याला कायद्याचं स्वरूप दिलं. जेम्स स्टीफन्सन. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की एव्हिडन्स ऍक्ट, भारतीय पुरावा कायदा, ऍज द नेम क्लिअरली इंडिकेट्स, पुरावा, एव्हिडन्स, याचं काय सिग्निफिकन्स असतं? तर त्यापूर्वी आपल्याला थोडस क्रिमिनल जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम फंक्शनिंग थोडं समजून घेणं गरजेचं आहे. मी यापूर्वी सांगितल्यानुसार लॉ स्टुडंट्स त्यांचे सिलेबस, ज्युडिशियल एक्झाम्स किंवा क्लॅट एक्झाम्स त्यासाठी याचा उपयोग त्यांना होऊ शकतो. ज्युडिशियल ऑफिसर्सना पण होऊ शकतो, पोलीस ऑफिसर्सना. तर इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ मध्ये, बिकॉज व्हॉट इज द बेसिक पर्पज ऑफ being an police officer? The basic purpose is to ensure that there is peace and tranquility in the society, to ensure that the law and order is maintained properly, to ensure that crime is under control, or we get rid of every kind of crime. हा जर मूळ उद्देश असेल क्रिमिनल जस्टिस डिलिव्हरी सिस्टमचा, तर मग तो साध्य करण्यासाठी किंवा सफल करण्यासाठी ऑल द स्टेक होल्डर्स टू द एंटायर क्रिमिनल जस्टिस डिलिव्हरी सिस्टम have to work efficiently. Now, what are the 4 constituents of criminal justice delivery system? As we all know, मला वाटतं शीतल कुलकर्णी मॅडम जॉईन झालेले आहेत आणि अंजली रोही मॅडम जॉईन झालेले आहेत. गुड इव्हनिंग सर. तर थँक्यू सो मच. जे कोणी लाईव्ह असतील त्यांना माझा नमस्कार. दीप आढाळे, सर्वांना माझा नमस्कार. यू कॅन पुट ऑन युअर क्वेश्चन्स, डाउट्स अँड क्वेरीज intermittently in comment box. I'll try and answer them. Legislation is making the laws. Prosecution is ensuring that the cases are registered, investigated, charge sheet properly. ज्याच्यामध्ये पोलीस आणि डिफेन्स लॉयर्स आणि सरकारी वकील यांचा समावेश असतो.
Judiciary is trying all the cases. Article 20, 21, 22 of Indian Constitution are highly significant in deciding the effective functioning of entire criminal justice delivery system. And last but not the least, jail administration. जेलचा उद्देश असतो रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन, बिकॉज नो बडी इज अ बॉर्न क्रिमिनल. देर आर डिफरंट रिझन्स फॉर पीपल कमिटिंग क्राईम. तर मित्रांनो, या पूर्ण क्रिमिनल जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम मध्ये सगळ्या लोकांचा आपापला रोल आहे, सगळ्यांचा सिग्निफिकन्स आहे. पण मला ऍज अ पोलीस ऑफिसर असं वाटतं सगळ्यात महत्वाचा रोल प्रॉसिक्युशन आणि ज्युडिशियरीचा आहे. विदाउट ट्राइंग टू बेलिटल द सिग्निफिकन्स ऑफ टू अदर इक्वली इम्पॉर्टंट constituents, that is legislature and jail. Why I am saying so? See how law is made, why law is made, and what are the reasons, effects, and solutions of making an effective law which is user friendly and which can ensure the basic objective or purpose of making the law. तर हे तेव्हा शक्य होईल जेव्हा कायद्यामध्ये जे कोडिफाईड सेक्शन्स आहेत त्याचे इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन होईल. मग ते कसं होणार? ते होण्यासाठी सर्व लोक अवेअर असले पाहिजे कायद्याच्या बाबतीत. ऑल द स्टेक होल्डर्स टू द एंटायर सिस्टम शॅल बी अवेअर ऑफ व्हॉट इज लॉ, व्हॉट इज प्रोसिजर. अदरवाइज law may be ineffective. And they say that there are, howsoever strong or watertight a law may be, there are criminals or peoples who are trying to take the advantage of loopholes in the law. So if we want to ensure that the law has to be very watertight and effective to serve the basic purpose, then we have to ensure that all the stakeholders to the system, especially common people, must understand, must respect law. That is why Evidence Act, जेवढा जास्त लोकांना माहिती तेवढं जास्त पूर्ण सिस्टम आणि एकूणच क्वालिटी ऑफ लाईफ सुधरेल. का? कारण की एव्हिडन्स ऍक्ट आपल्याला काय सांगतोय? एव्हिडन्स ऍक्ट बेसिकली आपल्याला ऍडमिसिबिलिटी ऑफ द एव्हिडन्स सांगतोय बेसिकली. बाकीच्या पण एक दोन गोष्टी ब्रॉड लाईन मध्ये एव्हिडन्स ऍक्ट सांगतो, पण बेसिकली ऍडमिसिबिलिटी ऑफ द एव्हिडन्स सांगतो. मग ही आपल्याला का माहिती असावी? जर ही माहिती नसेल, चौकामध्ये मर्डर करणारा जर सुटला कोर्टातून, वाईट वाटतं. विटनेसेस असता, आय विटनेस, त्यांना दिसतं की अरे इसने तो मर्डर किया था 2 साल पहले, 4 साल पहले मेरे सामने, उस पर्टिकुलर व्यक्ति ने तड़प तड़प के जान दी थी, बट स्टिल ही गॉट फ्री, एक्विटेड. व्हाई? देयर आर डिफरेंट रीजन्स फॉर दिस, बट द बेसिकली इंपॉर्टेंट रीजन्स एज अ पुलिस ऑफिसर, आई एम सॉरी, आई स्ट्रांगली बिलीव इट्स फेल्युअर ऑफ पुलिस. आई एम एक्सट्रीमली सॉरी. I am nobody to make any sarcastic, critical or other kind of remark against anybody. But जर मी तपास केलेल्या गुन्ह्यामध्ये, की ज्या गुन्ह्यामध्ये आरोपीने गुन्हा मर्डर, रेप, एक्सटॉर्शन, डेकॉटी, रॉबरी, किडनॅपिंग, ॲबडक्शन कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला आहे, हे सत्य आहे, पण कुठल्या तरी कारणास्तव तो गुन्हेगार कोर्टात सुटला, तर मी हे माझं स्वतःचं फेल्युअर समजतो. योगायोगाने किंवा सुदैवाने प्रत्येक ठिकाणी मला बेस्ट कन्व्हिक्शन ऑफिसर अवॉर्ड मिळालेला आहे. आणि बेस्ट कन्व्हिक्शन ऑफिसर अवॉर्ड म्हणजे ज्या केसेसचा तपास आपण करतो त्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन घेणं, शिक्षा मिळवणं. सी देर आर डिफरंट थिंग्स मित्रांनो. डिटेक्शन अँड कन्व्हिक्शन, दीज आर टू डिफरंट. डिटेक्शन हे होऊ शकतं लकीली पण किंवा हार्डवर्कने पण. कन्व्हिक्शन लकीली होऊ शकत नाही. कन्व्हिक्शन साठी ऍडमिसिबिलिटी ऑफ द एव्हिडन्स हॅज टू बी जज बाय ऑनरेबल कोर्ट्स ऑफ लॉ अँड द गिल्ट हॅज टू बी प्रूव्हन बियॉन्ड डाउट्स बिकॉज द ओनर्स ऑफ द प्रूफ, burden of proof lies on prosecution. सगळ्या गोष्टी आहेत आपण शिकू. तर लेट अस स्टार्ट. आय होप यू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ एव्हिडन्स ऍक्ट नाऊ. जेवढं ऍडमिसिबिलिटी और क्वालिटी ऑफ एव्हिडन्स कळाला सर्वांना, कायदे बनवणाऱ्यांना, वकिलांना, डिफेन्स लॉयर्सना, सरकारी वकिलांना, जजेसना, पोलिसांना, मीडियाला, अँड लास्ट बट नॉट द लिस्ट कॉमन पीपलला, जेव्हा ही एव्हिडन्सची ऍडमिसिबिलिटी कळेल तेव्हा कोर्टामध्ये शिक्षा जास्तीत जास्त होतील. जर आपण डेव्हलप नेशनचं उदाहरण घेतलं मित्रांनो, तिथं कायदे खूप पालन करणारे लोक आहेत. याचे काय कारण आहेत? बरेच कारण आहेत. बेसिकली लोक लॉ अबाइडिंग आहेत, पीस लव्हिंग आहेत. दे डोंट एन्जॉय ब्रेकिंग द लॉ ॲज वी सी इन मोस्ट ऑफ द केसेस. ट्रॅफिक सिग्नलवर जर उभे राहिले, बुंग बुंग, तरुण मुलांना डबल सीट, ट्रिपल सीट, विदाउट हेल्मेट किंवा इन व्हायोलेशन ऑफ मोस्ट ऑफ द मोटर व्हेकल ऍक्ट,
स्पेशली बिफोर द ट्रॅफिक कॉन्स्टेबल, जो बिचारा कदाचित आमचा म्हातारा असेल, फिजिकली फिट नसेल, पळून पाठलाग करून त्या मुलांना पकडण्याची त्याची क्षमता नसेल, तर अशा पोलिसांसमोर असे स्टंट्स करणं, पळून जाणं, हे एन्जॉय करणारे लोक सुद्धा आपण कधी कधी बघतो. तरुण मुलांचा याच्यामध्ये थोडा जास्त सहभाग असतो. आय एम सॉरी. तर हे असे काही वर्ग सोडला की जो कायद्याचं उल्लंघन करण्यामध्ये मजा समजतो. ऑफकोर्स दे आर डेल्ट विथ ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ, बिकॉज Nagpur is smart city. I am the nodal officer. I was the first nodal officer, and we have been instrumental in bringing the entire Nagpur city under CCTV surveillance. There are 3,800 cameras fitted everywhere, and please understand की नागपूरच नव्हे तर जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांमधल्या सगळ्या मेट्रोपोलिस मध्ये सीसीटीव्ही सर्वेलन्स आहे. कदाचित लाईव्ह कोणी बघत नसतो एखादा मर्डर, रेप, एक्सटॉर्शन, डेकॉटी, रॉबरी, किडनॅपिंग, अबडक्शन, पण त्या कॅमेरामध्ये येत असतं. अँड मोस्ट ऑफ द केसेस आर डिटेक्टेड, investigated and convicted by use of CCTV, which is admissible evidence into the court of law. Audio visible evidence is admissible unless it is tampered. So this was a general introduction of the importance of Evidence Act. Now we will start. Mitrano, the entire Indian Evidence Act, it came into force on 1st of September 1872. It is divided in 3 parts. It is divided in 11 chapters and it is divided in 167 sections altogether. आजच्या वेबिनार मध्ये आपण प्रयत्न करू की 50-55 मिनिटांमध्ये 60 मिनिटांमध्ये जेवढे सेक्शन्स कव्हर होतील तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. अदरवाईज आपण सरांनी सांगितलं की वी कॅन कीप नेक्स्ट सेशन ऑल्सो, तर त्याचाही आपण प्रयत्न करू. मुझे टाइम नाही दिख रहा, घडी लेके घडी. तर मित्रांनो, लेट अस स्टार्ट द सेक्शन्स. पार्ट 1, relevancy of facts. Chapter 1 Part 1, relevancy of facts, preliminary chapter. याच्यामध्ये सेक्शन 1 जे आहे, शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट. शॉर्ट टायटल जे आहे याचं इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872, एक्सटेंट होल ऑफ इंडिया, कमेन्समेंट आय टोल्ड यू 1st of September 1872. Section 2 is repealed. Section 3, there are different acts which are defined and which are the crux, which form the crux of this entire act. That is court, fact, relevant facts, fact in issue, document, evidence, proved, disproved, not proved. कोर्ट म्हणजे काय? न्यायालय. न्यायालयामध्ये न्यायदान केलं जातं. यांचे ज्युरिडिक्शन दिलेले सीआरपीसीचे सेक्शन्स मध्ये. कधी कधी सुप्रीम कोर्टाचे याच्या बाबतीत असे निवाडे की इवन इफ इट मे बी प्रूव्ड that some court has tried the case which might have been ended in acquittal or conviction without its jurisdiction, outside its jurisdiction, till if all the procedure established by law is followed, the decision is not totally invalid. There are Supreme Court judgments to this effect. म्हणजे काय, न्यायालयाची जी कक्षा असते त्याच्या बाहेर जाऊन जरी एखाद्या न्यायालयाने निर्णय दिला तर तो निर्णय देताना जर पूर्ण प्रक्रियेचं पालन झालं असेल तर तो निर्णय फक्त याच कारणासाठी की न्यायालयाने आपल्या कक्षेबाहेर दिलं म्हणून तो निर्णय इनव्हॅलिड किंवा विशिएटेड होणार नाही. फॅक्ट, सत्य परिस्थिती. रिलेव्हंट, लागू आणि गैरलागू. फॅक्ट इन इश्यू, कोणती बाब संबंधित आहे, या विषयाशी संबंधित कोणती बाब आहे. डॉक्युमेंट, डॉक्युमेंट म्हणजे फक्त रिटर्न डॉक्युमेंट नाही, कुठलंही स्क्रिप्चर, कुठलंही क्रिएचर ज्याच्याने आपण लाकडावर, ओंडक्यावर, दगडावर काही कोरलेलं असेल ते पण डॉक्युमेंट मध्ये येतं. काचेवर किंवा इतर ठिकाणी काही नक्षीकाम असेल ते पण डॉक्युमेंट मध्ये येतं. ऑफकोर्स लिहिलेल्या नोट्स तर डॉक्युमेंट असतातच. या सगळ्या गोष्टींना कायदेशीर व्हॅल्यू येतं. हे सगळे डेफिनेशन दिलेले आहेत. एव्हिडन्स, पुरावा म्हणजे काय. पुरावा म्हणजे एका पद्धतीने विशिष्ट गोष्टी कोर्टापुढे मांडणं आणि त्याच्यानंतर कोर्टाने त्या गोष्टींचा लागू, गैरलागू किंवा एंटायर ऍडमिसिबिलिटी और क्वालिटी ऑफ एव्हिडन्स लक्षात घेऊन निर्णय देणं, याला म्हणतात एव्हिडन्सची प्रक्रिया पार पाडणं. प्रूव्ड, डिस्प्रूव्ड, नॉट प्रूव्ड. कुठली गोष्ट एक तर दोषसिद्ध होईल, दोषमुक्त होईल किंवा दोषसिद्ध नाही होणार. म्हणजे काय, घडली पण प्रूव्ह नाही झाली. या सगळ्या गोष्टींचे डेफिनेशन सेक्शन 3 मध्ये दिले. सेक्शन 4, मे प्रिझ्युम, शॅल प्रिझ्युम, कॉन्क्लुझिव्ह प्रूफ. आता कोर्टाने कुठल्या गोष्टी गृहीत धराव्यात, कुठल्या गोष्टी गृहीत कोर्ट धरू शकतं आणि कुठल्या गोष्टी कॉन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे बियॉन्ड डाऊट प्रूव्ह होतात, हे सेक्शन 4 मध्ये दिले. दिस वॉज चॅप्टर 1. चॅप्टर 2, रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स. दिस इज रिलेटिव्हली मोर इम्पॉर्टंट बिकॉज whatever facts are put up before the court of law, whether they are relevant or not in the entire trial of that particular case,
हे रिलेव्हंट ऑर नॉट हे सेक्शन 5 ते सेक्शन 55 मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. हे सेक्शन्स खूप महत्वाचे आहेत. आय विल जस्ट टच ऑल दी सेक्शन्स अँड देन ट्राय अँड एक्सप्लेन सम इम्पॉर्टंट सेक्शन. सेक्शन 5 एव्हिडन्स मे बी गिवन ऑफ फॅक्ट्स इन इश्यू अँड रिलेव्हंट फॅक्ट. फक्त फॅक्ट इन इश्यू अँड रिलेव्हंट फॅक्ट त्याचाच पुरावा दिला जाऊ शकतो. इतर इरिलेव्हंट गोष्टी कोर्टामध्ये, कोर्टाचा पण न्यायालयाचा वेळ, ऊर्जा, पैसा, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं वाया घालवणं, ते कोर्टाला ते पॉवर्स आहेत की वेदर यू कॅन गो विथ दिस पर्टिक्युलर क्वेश्चन ऑर नॉट, और दिस सिस्टम ऑर नॉट. रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट फॉर्मिंग पार्ट ऑफ सेम ट्रान्झॅक्शन. एकाच ट्रान्झॅक्शनचा जर पार्ट असेल तर अशा बाबी कोर्टामध्ये ट्रायल देताना रिलेव्हंट ठरवले जातात. सेक्शन 7 फॅक्ट्स विच आर द ऑकेजन कॉज ऑफ इफेक्ट ऑफ फॅक्ट्स इन इश्यू. Section 8 motive, preparation, previous or subsequent conduct. See, what is the definition of an offense? Under section 40 of IPC, an offense or act, crime is defined. An act or omission which is punishable under the law in force at the time of commission of the offense is called as an offense. कोणतेही कृत्य किंवा त्याचं वर्जन ज्याला त्या काळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शिक्षा सांगितलेली असेल त्याला म्हणतात अपराध. मी मराठी, हिंदी, इंग्रजी, बिकॉज आय केम टू नो दॅट द ऑडियन्स इज व्हेरिड, आणि युट्यूबवर असल्यामुळे युट्यूबवर मराठी किंवा इतर ठिकाणी मराठी बघण्यापेक्षा संख्या कमी असते. मित्रांनो, जरी याचा जास्तीत जास्त उपयोग एमपीएससीच्या स्टुडंटसाठी व्हावा असं मला वाटत असलं तरी कदाचित काही युपीएससीचे स्टुडंट, कदाचित काही आउटसाइड स्टेटचे लॉ स्टुडंट्स, अदर ऑफिसर्स, पोलीस ऑफिसर्स, पब्लिक, if they are watching, I think it shall be useful to them also. That is why please allow me to use all the 3 languages. Motive, mens rea. The most important components or compositions which constitute the crime or offense is mens rea, that is guilty mind, and actus reus, that is the guilty mind च्या अनुषंगाने काहीतरी कृत्य करणं. मोटिव्ह काय पाहिजे? इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. Section 14 of Indian Constitution, most important fundamental right. 20 वर्षाच्या मुलाने जाणून बुजून पिस्टलची गोळी मारणे आणि एखाद्याचा मर्डर करणे, आणि 4-5 वर्षाच्या मुलाकडून चुकून गोळी लागणे आणि कोणीतरी मरणे, काय फरक आहे? रिझल्ट एकच आहे, कोणाचा तरी मृत्यू झालाय, पण तो मर्डर इंटेन्शनल आहे का? मोटिव्ह आहे का त्यात? नो. दिस इज व्हॉट इज एक्सप्लेन इन सेक्शन 8. प्रिपरेशन, सेक्शन 399 ऑफ आयपीसी. प्रिपरेशनच्या कुठल्याही गुन्ह्याला प्रिपरेशनसाठी शिक्षा नाही एक्सेप्ट प्रिपरेशन टू डेकॉइटी. दरोड्याचा तयारी करणे, 5 किंवा 5पेक्षा जास्त लोकांकडे तलवार, लाठ्या, भाला, चाकू, मिरची पूड, जे काही हत्यार असतात दरोडा टाकण्यासाठी ते मिळाले आणि ते संशयित होते आणि दे वर नॉट एबल टू एक्स्ट्रा पर्टिक्युलर स्पॉट अँड इन अ पर्टिक्युलर पोझिशन. They were suspicious circumstances. Along with all these weapons which can be used to commit dacoity in their possession, conscious possession, then they can be booked under section 399 of IPC, that is preparation to dacoity. Previous and subsequent conduct. मित्रांनो, गुन्हा घडताना आरोपीने काय केलं? आजकाल मोबाईलचा वापर प्रत्येक जण करतात. 99% गुन्ह्यामध्ये किंवा अपघातामध्ये किंवा कुठल्याही सुसाईड केसमध्ये, कुठल्याही केसमध्ये मोबाईलचा वापर हा खूपच आवश्यकरित्या केला जातो. त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं प्रिव्हियस आणि सबसिक्वेंट कॉन्डक्ट कसं असतं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, की गुन्हा करण्यापूर्वी तो कसा होता आणि गुन्हा केल्यानंतर त्याचं कृत्य काय आहे. मर्डर केला आणि त्याने ते प्रेत पुरून टाकलं, सेक्शन 302-201 आयपीसी. पूर्लक प्रेत म्हणजे केल्यानंतर सुद्धा त्याचा सबसिक्वेंट बिहेवियर कसं होतं की आपला गुन्हा लपला पाहिजे. दिस इज मोर सिरियस केस. द चान्सेस ऑफ कन्व्हिक्शन आर बेटर हियर इफ police is able to bring on record clinching evidence before the court of law. See, judges normally they are not creating law, except of course some precedents by the higher courts like high courts or Supreme Court etc. But basically law is made by legislature. In some cases only the court judgments or verdicts or decisions can act as precedents and they can take the shape of law as well. Sorry. तर हे सबसिक्वेंट कंडक्ट आणि प्रिव्हियस कंडक्ट एक्सप्लेन केले सेक्शन 8 मध्ये. सेक्शन 9 फॅक्ट्स नेसेसरी टू एक्सप्लेन और इंट्रोड्यूस रिलेशन फॅक्ट्स.
कोर्टामध्ये रिलेव्हंट फॅक्ट्स या कशा इंट्रोड्यूस करायच्या, त्याच्यासाठी काय काय गरजेचं आहे सेक्शन 9 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 10 थिंग्स सेड ऑर डन बाय कॉन्स्पिरेटर्स इन रिस्पेक्ट ऑफ कॉमन डिझाईन. सेक्शन 34 ऑफ IPC. सी, मी पोलीस ऑफिसर आहे, मी लॉचा स्टुडंट पण आहे, मी ज्युडिशियल प्रोसिडिंग बघितल्या आहेत, हायकोर्ट, लोअर कोर्ट, JMFC कोर्ट, सिनियर डिव्हिजन कोर्ट, सेशन कोर्ट, ऍडिशनल सेशन कोर्ट, मान्य सर्वोच्च न्यायालय, सगळीकडे मी ऍज अ पोलीस ऑफिसर म्हणून बऱ्याच केसेस फेस केलेल्या आहेत. राईट, मी सर्वसामान्य माणूस तर आहेच, आणि मी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जेव्हा होतो PI LCB असताना, तेव्हा मला मॅजिस्ट्रियल पॉवर सुद्धा होते. म्हणजे मी स्वतः ह्या 4-5 रोल मध्ये काम करून चुकलेलो आहे. कुठल्या कुठल्या रोल मध्ये? सर्वसामान्य व्यक्ती मी आहेच जेव्हा युनिफॉर्म नसतो, पोलीस ऑफिसर मी आहेच, वकील नाही एक्झॅक्टली, पण लॉचं शिक्षण घेतलेलं आहे मी. आय हॅव कम्प्लिटेड माय LLB अँड LLM. आय कॅन स्टार्ट प्रॅक्टिस आफ्टर माय रिटायरमेंट. MBA झालंय माझं, PhD झालंय, दॅट इज डिफरंट थिंग. तो स्टुडंटचाच पार्ट आहे माझा, मी जो स्टुडंट म्हणून. पण मी कोर्टाचं कामकाज सुद्धा खूप जवळून बघितलंय, किंवा ऍज अ पोलीस ऑफिसर तुम्हाला कोर्टामध्ये डिपोजिशनसाठी, पोलीस कस्टडीसाठी किंवा अदरवाईज हजर राहावं लागतं. तर मी तुम्हाला फक्त कायद्याचे सेक्शन सांगणार नाही मित्रांनो, वाचून दाखवणार नाही, शिकवणार नाही. त्याच्यात प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं होतं. कुठलंही शिक्षण आपण घेतो ना मित्रांनो, थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल असे 2 त्याचे पार्ट असतात. दुर्दैवाने आपल्या शिक्षण पद्धतीविषयी अनेक तज्ञांचे मत असे आहेत की वोकेशनल कमी आहे, थेरॉटिकल जास्त आहे. BE सिव्हिल झालेला मुलगा किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झालेला मुलगा जर पोलीस ऑफिसर झाला, तर त्याच्या ते पूर्ण इलेक्ट्रॉनिक नॉलेज तो पोलीस ऑफिसरच्या कामात काय मदत. म्हणजे माझं थोडक्यात माझं BSc बॉटनी झालंय, वनस्पती शास्त्रामध्ये मी ग्रॅज्युएट झालो होतो, पण मी आता पोलीस ऑफिस म्हणून वनस्पती, कुठलीच वनस्पती कधी अटक केली नाही, कधी बघितली नाही, कधी जप्त केल्या, कधी कधी ज्यांच्यावर रक्त असेल दॅट्स डिफरंट. पण जीनस स्पीसीज हे जे मी ज्याच्यामध्ये मी इतके वर्ष घालवले, त्याचा मला प्रॅक्टिकल फायदा माझ्या क्षेत्रामध्ये किती झाला हा मोठा क्वेश्चन मार्क आहे. ऑफकोर्स जे ऍटिट्यूड होतं सायन्सच्या विद्यार्थ्यांचं असतं किंवा बऱ्याच लोकांचं असतं, इट काउंट्स. मुद्दा हा आहे की मी तुम्हाला पोलीस ऑफिसर म्हणून हे सगळे रोल प्ले करायला असल्यामुळे तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी इंटरप्रिट करण्याचा माझा प्रयत्न राहील. राईट, आय होप यू अग्री. तौफिक शेख, गुड इव्हनिंग सर. वैष्णवी खर्चे, वेलकम यू ऑल. मित्रांनो, तुम्हाला माझं बोलणं ऐकताना ज्या ज्या शंका असतील त्या तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, सो दॅट आय विल ट्राय अँड आन्सर देम इव्हन ड्युरिंग द वेबिनार और आफ्टरवर्ड्स. In suit for damages, facts tending to enable courts to determine accounts are relevant. आता सिव्हिल आणि क्रिमिनल 2 प्रकारचे लॉ असतात. क्रिमिनल लॉ इज नॉट रिट्रोस्पेक्टिव्ह. सेक्शन आर्टिकल 20 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द मोस्ट इम्पॉर्टंट फंडामेंटल राइट, गिव्ह प्रोटेक्शन अगेन्स्ट पोस्ट फॅक्टो लॉज. जे कृत्याबद्दल तुम्हाला शिक्षा केली जात असेल, ते कृत्य जेव्हा केलं गेलं तेव्हा तो कायद्याने गुन्हा असला पाहिजे, अदरवाईज त्या कृत्याबद्दल तुम्हाला शिक्षा करता येत नाही. याला म्हणतात रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. पोस्ट फॅक्टो लॉ हा फक्त क्रिमिनल ऍक्ट लॉ मध्ये असतो, सिव्हिल मध्ये नसतो. तुम्ही 1990 साली 5 कोटी रुपये कमवले, पण तेवढा ज्याचा टॅक्स भरायला पाहिजे तो नाही भरला. हे जर आज जर 2020 साली लक्षात आलं, तर 20 वर्षानंतर सुद्धा यू आर आन्सरेबल, यू कॅन बी पेनलाइज, यू कॅन बी फाईन, यू हॅव टू पे द टॅक्स अँड पे द फाईन ऍज वेल. दिस इज कॉल्ड एज रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. हा सिव्हिल लॉ मध्ये असतो. तर सिव्हिल लॉ मध्ये कोर्टाला कुठल्या कुठल्या गोष्टी रिलेव्हंट आहेत हे सेक्शन 12 सांगतं. सेक्शन 13 फॅक्ट्स रिलेव्हंट व्हेन राईट और कस्टम इज इन क्वेश्चन. बऱ्याच आपला देश काय, सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, निधर्मी म्हणजे प्रजासत्ताक, लोकशाही, गणराज्य. निधर्मी आहोत आपण. निधर्मी म्हणजे सेक्युलर, कोई धर्म. हर कम्युनिटी, हर रिलीजन इज दे आर फ्री टू ऑब्झर्व देअर कल्चर, देअर ट्रॅडिशन, देअर प्रेसिडेंट, देअर कस्टम्स, देअर राईट्स. या गोष्टी रिलेव्हंट आहेत असं सेक्शन 13 म्हणतं. फॅक्ट शोईंग एक्झिस्टन्स ऑफ स्टेट ऑफ माइंड और बॉडी और बॉडीली फिलिंग, ह्या सुद्धा रिलेव्हंट आहेत. सायकिक, रामन राघव नावाचा एक 30-40 वर्षापूर्वी एक गुन्हेगार होता, मानवरुग्ण. तो महिलांचा मर्डर करायचा, मर्डर करताना एका विशिष्ट पद्धतीने मारायचा. जे 50-60 वर्षाचे लोक असतील, जर ऐकत असेल त्यांनी हे नाव ऐकलं असेल. त्याच्या बॉडीली रिॲक्शन्स कसे असायचे? तुम्ही डर नावाचा चित्रपट बघितलाय, डर, शाहरुख खानचा? किरण करतो तो. सो हिज बॉडी चेंजेस, हिज फेशियल एक्सप्रेशन चेंजेस, त्याची बॉडी आकडते, त्याला वाटतं की काही मी हिच्यावर प्रेम करतो म्हणजे माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. जे सायकिक असतात ना, त्यांच्या ह्याच्या स्टेट ऑफ माइंड, बॉडीली पोझिशन अँड बॉडीली फिलिंग्स या रिलेव्हंट फॅक्टर्स असं सेक्शन 14 म्हणतो. फॅक्ट्स बेरिंग ऑन क्वेश्चन ऑफ फॅक्ट वॉज ऍक्सिडेंटल ऑर इंटेन्शनल. सेक्शन 15 कुठलंही कृत्य, सी, मृत्यूचे 3 प्रकार असतात.
नॅचरल डेथ, ऍक्सिडेंटल डेथ, सुसायडल डेथ आणि चौथा सगळ्यात महत्वाचा होमिसायडल डेथ. नॅचरल डेथ म्हणजे काय? वृद्धापकाळामुळे मृत्यू. सगळ्यांना आपल्याला मृत्यूला फेस करायचंच आहे. ऍक्सिडेंटल डेथ, अपघाताने मृत्यू. सुसायडल डेथ, सुशांत राजपूत. होमिसायडल डेथ, मर्डर. व्हायलंट डेथ कॉज बाय समवन एल्स इज कॉल्ड एज होमिसायडल डेथ. तर या सगळ्या गोष्टी कशा आहेत? कुठलंही कृत्य जेव्हा कोर्टामध्ये येतं तेव्हा ते ऍक्सिडेंटल होतं, नॅचरल होतं, इंटेन्शनल होतं की कसं होतं, हे रिलेव्हंट असतं. या सगळ्या गोष्टी हे सांगणारं सेक्शन 15 आहे. सेक्शन 16 एक्झिस्टन्स ऑफ कोर्स ऑफ बिझनेस वेन रिलेव्हंट, सिव्हिल बाबींशी रिलेव्हंट आहे. आता याच्यानंतर ऍडमिशन, सेक्शन 17 ऍडमिशन कोण कोण करतं? कोर्टामध्ये ऍडमिट एखादी गोष्ट कबूल करणं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही जर तुमच्यापैकी कोणाला जर काही रिकामपणा, म्हणजे रिकामा नाही म्हणता येणार, पण आउट ऑफ इंटरेस्ट तुम्ही कधीतरी कोर्टात जा. कोर्टामध्ये सूरज गायकवाड जी आले. जय हिंद सर. जय हिंद सूरज जी, वेलकम यू ऑल. वैष्णवी खर्चे मॅडम, तौफिक शेख साहब. कोर्टात जा आणि बघा, चार्ज फ्रेम, ऍक्च्युअल ट्रायल सुरू करण्यापूर्वी चार्ज फ्रेम केला जातो. चार्ज फ्रेम करताना त्याला विचारलं झालं, तुला गुन्हा कबूल आहे का? डू यू ऍडमिट द क्राइम? इफ ही सेज नो, then only trial starts. Charges are framed. Admission by whom? Section 18 कोण कोणाला म्हणतं? ऍडमिशन बाय पार्टी टू प्रोसिडिंग. व्हॉट इज एजंट? प्रोसिडिंग जे चालतं त्याला जी स्टेक होल्डर असेल ती पार्टी किंवा तिचा एजंट ऍडमिट करू शकतो. सुटर इन रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर, ज्याने सिव्हिल सूट दाखल केलाय तो पण ऍडमिट करू शकतो एखादी गोष्ट. पार्टी इंटरेस्टेड इन सब्जेक्ट मॅटर, त्या विषयाशी संबंधित किंवा इंटरेस्ट असलेली पार्टी ऍडमिट करू शकते. ऍडमिशन बाय पर्सन फ्रॉम होम इंटरेस्ट डिराईव्ह, असं कुठलाही व्यक्ती की ज्याचा त्या कृत्याशी काहीतरी उद्देश आहे, इंटरेस्ट आहे, असं डिराईव्ह केलं जाऊ शकतं. असं हे 4-5 लोक ऍडमिट करू शकतात कुठलीही फॅक्ट कोर्टामध्ये. सेक्शन 18. सेक्शन 19 ऍडमिशन बाय प्रिव्हियस पर्सन्स एक्सप्रेसली रेफर्ड टू बाय पार्टी टू सूट. सेक्शन 20 ऍडमिशन्स बाय पर्सन एक्सप्रेसली रेफर्ड टू बाय पार्टी टू सूट. प्रूफ ऑफ ऍडमिशन्स अगेन्स्ट प्रूफ प्रिव्हियस मेकिंग देम ऑन देअर बिहाफ. एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटॉर्नी दिला असेल तर त्याने जरी कोर्टात एखादी गोष्ट ऍडमिट केली तरी ती रिलेव्हंट असते. 22 सेक्शन वेन ओरल ऍडमिशन्स ऍज टू कंटेक्स्ट ऑफ डॉक्युमेंट रिलेव्हंट. एखादा पीस ऑफ पेपर कोर्टामध्ये पुरावा म्हणून आणला तर त्या पीस ऑफ पेपर मधला कुठला भाग कोणी ओरली सांगितला तरी तो रिलेव्हंट ठरू शकतो. हे सेक्शन 22 नुसार रिलेव्हंट आहे. सेक्शन 23 ऍडमिशन्स इन सिव्हिल केसेस वेन रिलेव्हंट. मित्रांनो, सिव्हिल मॅटर्स आणि क्रिमिनल मॅटर्सच्या ट्रायल मध्ये फरक असतो. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी रिलेव्हंट आहेत हे सेक्शन 24 मध्ये, सेक्शन 23 मध्ये एक्सप्लेन केलेलं. सेक्शन 24 कन्फेशन्स कॉज बाय इंड्युसमेंट, थ्रेट ऑर प्रॉमिस वेन इरेलेव्हंट वेन इन क्रिमिनल लॉ. आता हे जे सेक्शन 24 ते 32-33 आहेत हे सगळ्यांसाठी जास्त महत्वाचे, पोलिसांसाठी अजूनच जास्त महत्वाचे आणि एमपीसीच्या दृष्टीने पण हे जास्त रिलेव्हंट आहेत. एमपीसी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी, बडिंग लॉयर साठी सुद्धा. बिकॉज ऍज अ लॉयर यू हॅव टू डिफेंड युअर क्लायंट अँड अनलेस यू हॅव युअर व्ह्यूज, आयडियाज, कन्सेप्ट क्लिअर by reading or knowing or understanding evidence act, you can not properly defend your client, my dear friends. So the budding lawyers can also be very careful about these particular sections. पोलिसांपुढे कोणीतरी कन्फेशन दिलं, कोर्टामध्ये ते फिरतात. टेक द केस ऑफ मिस्टर संजय दत्त. He was arrested in Tada. He had given a confession statement before the then DCP under the Tada, that is Terrorist and Disruptive Activities Prevention Act. नंतर त्याच्या वकिलांनी त्यांना सांगितलं, तू जर कबूल केलं तर जाशील मोठ्या काळासाठी. आता त्याला आमसाट मध्ये शिक्षा झाली होती त्यांना, ती त्यांनी भोगली आणि ते आता बाहेर आले. पण त्याच्यासोबत टाळा कायदा सुद्धा लावला गेला, विच वॉज अ स्पेशल ऍक्ट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लोकल अँड स्पेशल ऍक्ट्स? द क्रिमिनल्स who can be controlled by local acts, common laws like IPC, are mediocre criminals. There are some hardened criminals, some mafias, some organized crime syndicates, some big gangs operating all over the world. How can they be controlled by IPC? So there are provisions of special acts. TADA was a special act. POTA is a special act. MCOC is a special act. Maharashtra Control of Organized Crime Act. मित्रांनो, मी हे सगळ्या कायद्यांतर्गत मोठमोठ्या माफियाजवर विरुद्ध गुन्हे दाखल करून चुकलोय, त्यांना अरेस्ट करून चुकलोय, केसेस इन्व्हेस्टिगेट करून चुकलोय, केसेस चार्जशीट करून चुकलोय, केसेस कोर्टामध्ये डिपोज करून चुकलोय आणि कन्व्हिक्शन पण घेऊन चुकलेलो आहे. I was awarded as best conviction officers in most of the cases.
म्हणून मला याचं महत्व आहे आणि तुम्हालाही असलं पाहिजे की आरोपी काय करतो, कोर्टामध्ये सांगतो की सर मेरे को मारा था, मेरे को लालच दिया था, ये कबूल कर ले, मैं हम तुमको कुछ आमिष इंड्यूसमेंट या मेरे को कुछ प्रॉमिस किया था, हे केलं तर ते करेल, हे तू हे कर, मग तुझ्या यांना अटक करणार नाही असं मला पोलिसांकडून वचन मिळालं किंवा कोणाकडून तरी, म्हणून मी एक कन्फेशन दिलं, तर हे इरिलेव्हंट ठरतं कोर्ट ऑफ लॉ मध्ये सेक्शन 24 नुसार. सेक्शन 25 कन्फेशन्स टू अ पोलीस ऑफिसर नॉट टू बी प्रूव्ड, हेच सांगितलं मी तुम्हाला. पोलिसासमोर दिलेला कबुली जबाब हा ग्राह्य नसतो. पण आता याला काही एक्सेप्शन्स आहेत, MCOCA, पोटा, सम अदर स्पेशल ऍक्ट, की ज्याच्यात डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यासमोर जर दिलं आणि ते जर पुन्हा आयजी रँकच्या अधिकाऱ्याने व्हेरीफाय केलं किंवा एखाद्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटने व्हेरीफाय केलं, अँड इफ ही कम्स टू द कन्क्लुजन दॅट दिस इज व्हॉलंटरी कन्फेशन, देयर इज नो थ्रेट, प्रॉमिस और इंड्यूसमेंट टू दिस पर्टिक्युलर अक्यूज्ड, then that is admissible into the court of law. Otherwise, the statement before a police officer is not admissible as per section 26 of 25 of Indian Evidence Act. Section 26, confessions of accused while in custody of police not to be proved against him. आता बघा, हे खूप अतिशय बढिया सेक्शन आहे. ऍज अ पोलीस ऑफिसर मला सगळ्यात जास्त मजा कशात आली असेल मित्रांनो, तर चांगला पुरावा गोळा करून सगळ्या मोठ्यातल्या मोठ्या आरोपीला, की जो कोट्याधीश असेल आणि टॉप मोस्ट कॉस्टली लॉयर जो अफोर्ड करू शकतो, जो फक्त बॉडीली पॉवर ज्याच्याकडे नाहीये, जो वेपनचाच फक्त वापर करत नाही तर पैशाचा, बुद्धीचा, बाकी सगळ्या गोष्टींचा वापर करतो, बेस्ट ऑफ द बेस्ट डिफेन्स लॉयर्स एंगेज करतो, अशा लॉयरला, अशा गुन्हेगाराला कसं कंट्रोल करायचं? यूज ऑफ फोर्स इज ओके, दॅट इज प्रोव्हिजन ऑफ लॉ विच कॅन बी युज्ड बाय कॉमन पीपल, बाय lawyers, by judges, by police, by everybody. You can use the force in order to protect yourself, and that use of force can go to the extent of killing someone if you are observing the procedure established by law. These are the legal provisions. But कसा तपास करावा की या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, हे नॉलेज, हे प्रोफेशनल स्किल जोपर्यंत पोलीस ऑफिसर मध्ये नाहीये, नुसतं फिजिकली फिट असणं इज ओके, 6 फुट लंबा है, चौड़ा है, बॉडी अच्छा है, मूछे है, तो देख के लोग डरते हैं. अरे भाई, लोगों ने नहीं डरना चाहिए पुलिस को क्रिमिनल्स ने डरना चाहिए, और सिर्फ फिजिकल फिटनेस से नहीं डरना चाहिए, क्योंकि आजकल वो दिन गए. NHRC है, ट्रायल बाय मीडिया है, बहुत सारी बातें है दोस्तों, यू कॅन अंडरस्टँड व्हॉट आय मीन. आत्ताच जे नुकतंच एन्काउंटर झालंय श्रीमान विकास दुबे, याच्या बाबतीमध्ये मीडियावर किती हॉट डिबेट्स आणि डिस्कशन चाललेले आहेत. आपल्याला त्याच्या क्वालिटीमध्ये जायची गरज नाही, कारण एव्हरीबडी इज हॅव्हिंग देअर ओन इंटरेस्ट. पॉलिटिकल पार्टीजचा वेगळा इंटरेस्ट आहे, पोलिसांचा वेगळा त्याच्यात रोल आहे, गुन्हेगारांचा वेगळा रोल आहे, मीडियाचा आपलं वेगळं, TRP वाढवणं, जे काय असेल त्यांचे इंटरेस्ट लेवल वेगळे असतात. पण एक पोलीस ऑफिसर हा प्रोफेशनल असला पाहिजे, कॉम्पिटंट असला पाहिजे, नो नाइन सच काइंड ऑफ पर्सन असला पाहिजे. ही शुड रिस्पेक्ट दोज पीपल हु रिस्पेक्ट लॉ. Why shall he respect those people who blatantly go on violating the law, killing innocent people? Police officer has to play the role of a doctor, which can give the dose of his own medicine to such criminals sometimes, if it is required. That is what we have done in the past, because कुछ लोगों को ऐसी भाषा नहीं समझती दोस्तों, तो उनके कन्फेशंस लेते वक्त कैसे लेना चाहिए, दिस इज एक्सप्लेन इन सेक्शन 26. सेक्शन 27 सगळ्यात महत्वाचं आहे. हाऊ मच ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम अक्यूज मे बी प्रूव्ड. मर्डर झाला, आरोपीला आम्ही अटक केलं, कधी कधी त्याची पूजा अर्चा करावी लागते. सांग रे बाबा कसं केलं, तो सांगतो, मग साहेब मैंने उसके पेट में चाकू मारा. कारण काय, कारण तो काही सांगेल, कारण खरं असू शकेल, प्रिव्हियस एनमिटी असू शकेल, उदारी उसनवारी असू शकेल, कोणाचं तरी मॉलेस्टेशन त्याने केलेलं असेल, याला शिवीगाळ केली असेल, काहीतरी असू शकतं कारण, तात्कालिक कारण असू शकेल. पण मर्डर तर केला, आणि मी जे करतोय त्याच्याने तो मरेल हे माहिती असून मी त्याच्या पोटात चाकू खुपसणं, हा मर्डर आहे. मग त्याने पोलीस कस्टडीत असताना पोलिसांना 2 समक्ष जबाब दिला की मी दिनांक, माझे नाव टिंबटिंब, मी दिनांक टिंबटिंब रोजी अशाशा माणसाला अशाशा कारणास्तव पोटात चाकू खुपसून ठार केलेले आहे. तो चाकू मी जंगलामध्ये एका झाडाच्या खाली लपवून ठेवलेला आहे, काढून देतो चला. हे झालं त्याचं कन्फेशनल स्टेटमेंट. मेमोरंडम पंचनामा अंडर सेक्शन 27 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. इज द मोस्ट इम्पॉर्टंट piece of paper, my dear friends. There are very few papers in entire case papers which are directly admissible into the court of law. Section 27 Panchanama is one of such acts of police
विच हॅज टू बी प्रॉपरली प्रिपेअर्ड. हा झाला मेमोरंडम पंचनामा. त्याच्यानंतर हत्यार जप्तीचा पंचनामा, मालमत्ता जप्तीचा पंचनामा. चोरीचा माल लपवून ठेवलेला असेल, काही प्रेत लपवून ठेवलं असेल, काढून, मी याचा मर्डर केला, प्रेत जाळून टाकलं, ते हाडं अशाशा ठिकाणी लपवून, चला काढून देतो, पोत्यामध्ये ठेवलंय, चला काढून देतो. तर त्याचा जो मी बाकी सगळा पोर्ट रिलेव्हंट नसतो, काढून देतो चला, हा पार्ट रिलेव्हंट असतो. आणि जर त्याने खरोखर काढून दिला तर पोलिसांसमक्ष आम्ही गेलो, गाडीने आरोपी बोट दाखवत होता तिकडे गेलो आणि त्याच्यातून खाली उतरलो. त्याने मग ते नाल्याकडे बोट दाखवलं, 2 पंच सांगितलं की या नाल्याच्या बाजूला मी चाकू लपवलेला आहे. तो स्वतः गेला, हाताने त्याने माती बाजूला केली आणि तो चाकू काढून दिला. तो आम्ही पंचांसमक्ष जप्त केला, त्याच्यावर रक्ताचे डाग होते. ही गोष्ट कोर्टामध्ये प्रूव्ह केली, रिलेव्हंट आहे सेक्शन 27. आता याच्यात जरी मी रोल पोलिसांचा जास्त हायलाइट केला असला तरी याच्यात कोणाकोणाचा रोल येतो? डिफेन्स लॉयरचा येतो, आरोपीचा येतो, पंचांचा येतो, कोर्टाचा येतो, सर्वसामान्य लोकांचा तर येतो. कारण मर्डर कोणाचाही होऊ शकतो. आता तर 8 पोलिसांचंच केलं त्यांनी, श्रीमान दुबे साहेबांनी. ऑफकोर्स गेले, जे झालं ते झालं. व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज दॅट when you know law, you tend to become a genuine citizen of India, peace loving citizen of India, of the world, and law abiding citizen. That is why knowledge of law, awareness about the legal provisions is more important. That is my basic intention, along with teaching the students of competitive exams, the legal officers, police officers, and common people. This purpose will be served if you all are attentive and if you are. Sukeshini Lokhande madam, excellent, thank you madam, she is a wonderful police officer herself. She is working with me now. Ramwak sir, best guidance, thank you sir. मित्रांनो, हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन और इम्प्लिमेंटेशन ऑफ लीगल प्रोव्हिजन्स वी ऑल हॅव टू अंडरस्टँड, as students, as legal officers, as lawyers, as judges, as police officers, and as a common man. 28. Confession made after removal of impression caused by inducement, threat or promise or violence. समजा आरोपीने सांगितलं, मला खूप मारलं साहेब, हे बघा, म्हणून मी तो गुन्हा कबूल केला, मी तो गुन्हा केलाच नाही. कोर्टामध्ये खूप तक्रार होतं, आमचे झाले. त्या हार्डन क्रिमिनल असतात ना, ते तसंच करतात. एकदा आम्ही एका मोठ्या रॉबरला पकडला, त्याने ब्रॉड डे लाइट डेकॉइटी केली. और हमारा ऐसा था कि सी I believe a police officer is effective only if he is to control the crime of the area. Only if the law abiding citizens, peace loving citizens like you are able to lead their normal life. Only if you feel that you are safe, then only a police officer is competent. अगर आए दिन मर्डर्स हो रहे, रेप्स हो रहे, एक्सटॉर्शन हो रहे, डेकोटी हो रही, रॉबरी हो रही, राइट्स हो रहे, तो भाई ये किसका फेल्योर है? हर किसी का हो सकता है नहीं, बट मुझे ये पुलिस का फेल्योर लगता है. आई एम सॉरी. जिस एरिया का मैं थानेदार रहा, इंचार्ज रहा, मैंने ट्राई किया कि इस एरिया के कंट्रोल को, मैं क्राइम को कंट्रोल करूं, लॉ एंड ऑर्डर को संभालूं, वीआईपी सिक्योरिटी को मैं सही ढंग से निभाऊं, मेरे सोशल और मोरल और बाकी लीगल ड्यूटीज भी मैं अच्छी तरह से निभाऊं. ये हमारा प्रयास था दोस्तों. इसमें क्या लिखा है की अगर कोई आरोपी, उसको हमने पकडा, उसने त्याने ते सरपंचाच्या घरी मर्डर केला, मॉलेस्टेशन वगैरे पण केलं होतं, तरुण मुलगी होती, त्याला मी पकडला. पकडल्यावर त्याला अटक केला आणि दुसरे 24 तासात कोर्टात प्रोड्यूस करावं लागतं. तर त्याला कोणीतरी सांगितलं की भाई तेरा कुछ सच्चा नहीं है, ये जरा थानेदार थोडा है, सर्किट आहे. आणि मला सर्किट म्हणजे, तुम्ही जर लहान मुलीला मॉलेस्ट करत असाल, ब्रॉड डे लाईट मध्ये चाकू मारून तुम्ही जर एखाद्या स्त्रीच्या अंगावरचे दागिने घेऊन जात असाल आणि ती स्त्री जर तुमची बहीण किंवा आई असली तर कसं वाटेल तुम्हाला? खून खोल के उठता है कि नहीं? उठना चाहिए. मेरा भी उठा था, बट क्या करूं, मैं कोई फिल्म का हीरो थोड़ी हूँ, यू मारला बुक्का आठ उडाले, नाही. आय एम अ रिअल लाईफ पोलीस ऑफिसर. खूप खूप प्रयत्न केले, इन्फॉर्मंट्स, मेहनत, क्लूज व्हेरीफाय करणं. पकडला तर त्याला सांगितलं पोलिसांनी, बाई काय खरं नाही तुझं. त्याने काय केलं, त्या लॉकअपच्या लोखंडाला डोकं ठोकून घेतलं आणि गेला कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर. सांगितलं, साहेब, मॅडम होत्या एक व्हेरी ऑनेस्ट एंड अपराइट लेडी, त्यांना सांगितलं की जज, मुझे पीआई बागुल ने मारा, मेरे को बुलाया गया, भाई मेरे खिलाफ इंक्वायरी चालू, इंक्वायरी एंड रिपोर्ट सेंड टू मेडिकल ऑफिसर. मैं गया, मॅडम मारता तुम्ही काय, डोकं फोडता का तुम्ही, कसं मारता? मॅडम मी मारलं नाही. काय तुम्ही सांगता राव, त्याचं डोकं एवढे टाके पडले. ठीक आहे, चूक झाली. गेलो आम्ही डॉक्टरकडे, तिथं ते पडलं होतं टीचर्स वगैरे. मी त्याला विचारलं, का रे बाबा मारलं का तुला? त्याने जे सांगितलं, साहेब
वो आपके मार से बचने के लिए मैंने किया। मतलब तूने तो किया, बट तूने मेरे को धक्के पे लगाने का पूरा कोशिश कर डाला भाई, मेरी नौकरी खतरे में लाया तूने, तो मैं तो थोडी तेरे को ऐसे छोडूंगा। सॉरी, कोणालाही तुम्हालाही वाटेल की नाही, जे कृत्य तुम्ही केले त्याची शिक्षा भोगाल का? मग माफ करा, त्याला दिला दोष थोडासा, काय करणार बिचाऱ्याला? हे मी का म्हणतोय की त्याने नंतर जे स्टेटमेंट दिलेलं असतं की त्याचं जर हे पोलिसांनी जर त्याला थ्रेट दिली, इंड्युसमेंट दिली, प्रॉमिस केलं, हा पार्ट जर काढला तर बाकीचा पार्ट त्याच्या कन्फेशन स्टेटमेंटचा रिलेव्हंट असतो, असं सेक्शन 28 म्हणतात. सेक्शन 29 30 हा सेक्शन कन्फेशन अदरवाइज रिलेव्हंट नॉट टू बिकम इरिलेव्हंट बिकॉज ऑफ प्रॉमिस ऑफ सिक्रेसी. आरोपीने सांगितलं की मी गुन्हा केला, कबूल केलं. कोर्टात त्याने सांगितलं, साहेब मला सांगितलं होतं, पोलिसांनी वचन दिलं होतं की तू असं कर, तुझ्या नातेवाईकांना, मुलांना वाचवतो आणि हे सिक्रेट ठेव, तुला आम्ही हे दम दिला, हे प्रॉमिस केलंय, सांगू नको कोणाला, असं तो कोर्टात सांगतो. पण तो पार्ट जर चुकीचा ठरला, खोटा ठरला, तर मग त्याने दिलेलं स्टेटमेंट किंवा त्याने बाकीच्या गोष्टी या ट्रायलमध्ये रिलेव्हंट ठरतात, असं सेक्शन 29 म्हणतो. 30 consideration of proved confessional affecting person making it and other jointly under trial of same offense. एकाच ट्रायल मध्ये एका व्यक्तीने जर कन्फेशन स्टेटमेंट दिलं असेल, माफीचा साक्षीदार, आणि ते बाकीच्यांचा रोल जर एक्सप्लेन करत असेल, एक्सपोज करत असेल, तर इट इज रिलेव्हंट फॅक्ट ऍज पर सेक्शन 30. 31 ऍडमिशन्स नॉट कन्क्लुझिव्ह बट मे एस्टॉपेल, ते आपण बघू पुढे. स्टेटमेंट, आता हा झाला याचा एक पार्ट. पुढचा एक अतिशय महत्वाचा सेक्शन येतोय मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्सन्स हू कॅनॉट बी कॉल्ड ॲज विटनेसेस. अशा लोकांचा जबाब की जे कोर्टामध्ये जबाब देण्यासाठी, साक्ष देण्यासाठी येऊ शकत नाही. कोण असतं असं? कोण असतं? विचार करा. रितेश गोतमारे, मुकेश ढोबळे. आर यू एन्जॉयिंग? आर यू फाइंडिंग दिस वेबिनार प्रॅक्टिकली युजर फ्रेंडली अँड इफेक्टिव्ह? येस ऑर नो? नो तर तसं लिहा, येस तर तसं लिहा. जे व्ह्युअर्स असतील लाईव्ह, त्यांना माझी विनंती की मी हे जे शिकवतोय हे बोर होऊ नये याचा मी काळजी घेतोय, कारण त्याच्यामध्ये मी काही पंक्च्युएट करतोय त्या गोष्टी अशा स्टोरीजने किंवा अशा बाबींनी की ज्या सत्यतेवर आधारित आहेत. तुम्हाला वाटलं पाहिजे की हे कायद्याचे कलम का वाचावे आपण, काय त्याचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स आहे, हाऊ टू यूज इट टू इम्प्लिमेंट द लॉ, हे माझ्या वेबिनारचा उद्देश आहे. तो जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तसं लिहा की तुम्ही हे वेबिनार तुम्हाला ठीक वाटतंय, चुकीचं वाटतंय, बोगस वाटतंय, काय असेल ते कॉमेंट केला. I can at least come to know, my dear friends. I am requesting all the viewers who are live and all the people who may probably see it after this live session is over and they will comment. I will go through the comment and I will try and respond to the comments. Cases in which statement of relevant fact by person who is dead or can't be produced is relevant. असं म्हणतात की माणूस मरताना खोटं बोलत नाही. त्याच्यामुळे एखादा जर पोटात चाकू लागलाय, सिनेमात बघतो ना आपण, बेटा उसको नाही छोडणार, ठँग, मरताना पण सांगितलं, ते ठीक आहे, ड्रामाचा पार्ट सोडा. पण हा जो म्हणतो की तू बदला लेना बेटा मेरे इसका, हे ऐकून तो हिरो मोठा झाल्यावर त्या विलनला तसंच मारतो ब्रुटली, ती गोष्ट वेगळी. पण जर हे स्टेटमेंट जर पोलीस ऑफिसरने ऐकलं असतं, कोणतरी एखाद्या कल्याणी शेंडे मॅडम, रिअली एक्सिलेंट सेशन सर. कल्याणी शेंडे मॅडमला कोणतरी भेटला, मरता मरता सांगितलं, कल्याणी मॅडम मी मरतोय, पण माझ्या पोटात चाकू कोणी घातला? मुकेश ढोबळे, अंजली रोई, रितेश गोतमारे, कोणतरी घातला आणि तो मेला. त्याचं स्टेटमेंट हे एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन झालं. कल्याणी शेंडे मॅडमने जर कोर्टात सांगितलं की साहेब अशाच्या तारखेला मी जात होती, रस्त्यामध्ये एक माणूस तडफडत होता, त्याच्या पोटात चाकू होता, रक्त मी बघितलं, तर तो मला बोलला की मला या दोघा तिघांनी मिळून मला मारलं. तर ती जर कल्याणी मॅडम जर कोर्टामध्ये असं सांगतील, इट बिकम्स एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन रिलेव्हंट इन दी कोर्ट ऑफ लॉ. कारण तो बिचारा गेलेला असेल, त्याचं काय प्रेत एकदा दफन किंवा जाळल्यावर थोडंच येणार आहे साक्षी देण्यासाठी. तर असे स्टेटमेंट हे रिलेव्हंट ठरले जातात सेक्शन 32 नुसार. दॅट इज कॉल्ड एज डाईंग डिक्लेरेशन. याच्यावर सुप्रीम कोर्टाचे खूप जजमेंट्स आहे मित्रांनो. हे जास्तीत जास्त हुंडाबळी किंवा विवाहितेचा छळ करणे, महिलांसाठी हे सेक्शन खूप महत्वाचं आहे. ऍज अ पोलीस ऑफिसर आम्ही बघितलंय, एखादी मुलगी जाळून घेते, 100% जळलेली असते, आणि मग पोलिसांनी जातात जबाब घ्यायला, ती म्हणते की मी माझी स्टोवचा भडका उडाला आणि मी जळाले. 100%. सी देर आर ऍक्सिडेंटल इंजुरीज,
सुसायडल इंजुरीज त्याच्यामध्ये फरक असतो. ही सुसायडल इंजुरी होती, डोक्यावर रॉकेल टाकलं, आग लावली, डोक्यापासून खालपर्यंत सर्व जळाली. स्टोवचा भडका जर उडाला तर भडक्याने काय जळेल? चेहरा जळेल, वरचा भाग जळेल, पाय, मांडी, कंबर कशाला जळेल? कारण हे बघा, ती माणसाची रिफ्लेक्स ऍक्शन असते, नॅचरल असते. तुम्हाला जर सुई टोचली ना आता, तर तुम्हाला वेदना कळण्याच्या आतच तुमचा हात बाजूला जातो. डोळ्याजवळ काही आलं ना तर तुम्हाला डोळ्यात जाण्याच्या आतच डोळा बंद होतो. दिस इज रिफ्लेक्स ऍक्शन. निसर्गाने दिलेली ही दैवी नैसर्गिक देणगी आहे प्रत्येक प्राणी मात्राला, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरण्यात आलेल्या आहे की मरताना माणूस खोटं बोलत नाही, म्हणून ते डाईंग डिक्लेरेशन जे असतं, मरणपूर्व जबाब, हा कोर्टात ऍडमिसिबल आहे सेक्शन 32 नुसार. केव्हा केव्हा ऍडमिसिबल आहे? व्हेन इट रिलेट्स टू द कॉज ऑफ डेथ, की तो जे स्टेटमेंट सांगत असेल हे त्याच्या मृत्यूच्या कारणाविषयी एक्सप्लेन करत असेल. याने मला चाकूने मारला आणि चाकू त्याच्या पोटात अडकलेला होता किंवा पडलेला होता, आणि पोस्टमॉर्टम मध्ये जेव्हा शरीराची चिरफाड केली जाते. मित्रांनो, आपण पोलिसिंग इज अ व्हेरी डिफरंट इंटरेस्टिंग टॉपिक फॉर मी. मी युपीएससी करत होतो, स्वप्नातही विचार केला नव्हता पोलीस खात्यात येईल. युपीएससी करता करता PSI ची परीक्षा दिली. आय वॉज स्टेट टॉपर, फिजिकली फिट. युपीएससीचा अभ्यास करताना याची रिटर्न टेस्टचा अभ्यास झाला आणि इंटरव्ह्यू चांगला झाला. मला वाटलं चला बघूया कशी असते नोकरी, कारण अदरवाईज कॉलेजमध्ये इतके घाबरत होतो आम्ही. पोलीस दिसला तरी आम्ही पळायचो दुसऱ्या, नको बाबा, पुलिस से ना तो दोस्ती अच्छी. क्या आगे कोई बोलेगा कमेंट में? ऐसा हम सुनते हैं कि पुलिस से ना तो दोस्ती अच्छी, ना टिम्ब टिम्ब अच्छी, दुश्मनी अच्छी. मैं आपको बताता हूँ, दुश्मनी किसी से भी अच्छी नहीं होती, दोस्ती हर किसी से अच्छी होती दोस्तों. तो मेरा आज के वेबिनार का ये भी उद्देश्य है कि मैं आपके साथ दोस्ती करूं, इफ यू फाइंड दैट आई एम वर्थ इट. सो जर ते स्टेटमेंट कॉज ऑफ डेथ एक्सप्लेन करत असेल, जर ते बिझनेस मधली एखादी ऍक्टिव्हिटी डिस्क्लोज करत असेल, ऑर अगेन्स्ट इंटरेस्ट ऑफ मेकर असेल, तो जो स्टेटमेंट देतोय त्याच्या इंटरेस्टच्या विरुद्ध असेल तरी ते रिलेव्हंट आहे, जर ते सत्यतेवर आधारित असलं तर. ऑर इट गिव्स ओपिनियन ॲज टू पब्लिक राईट ऑर कस्टम ऑर मॅटर ऑफ जनरल इंटरेस्ट. त्या स्टेटमेंट मधून एखाद्या लोकांचा सार्वजनिक हक्क किंवा एखादी परंपरा किंवा ट्रॅडिशन, कल्चर, प्रेसिडेंट हे जर डिस्क्लोज असेल तर रिलेव्हंट आहे. इफ इट रिलेट्स टू द एक्झिस्टन्स ऑफ रिलेशनशिप, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतो आम्ही खूप दिवस, नंतर त्याने माझा घात केला, आमिष दिलं आणि मला फसवलं वगैरे वगैरे, अशा तक्रारी येतात. तर ते स्टेटमेंट रिलेव्हंट असतं जर ते इट इज सपोर्टेड बाय अदर सर्कमस्टान्शियल, डायरेक्ट, इनडायरेक्ट, अदर काइंड ऑफ एव्हिडन्स. इफ इट इज मेड इन विल ऑर डीड रिलेटिंग टू फॅमिली अफेअर्स, जर तो माणूस मेला, त्याने जे मृत्यूपत्र करून ठेवलंय ते ऍडमिसिबल आहे, रिलेव्हंट आहे, की माझी प्रॉपर्टी मी इतकी लोकांना देणार, रिलेव्हंट आहे. अनलेस इट इज चॅलेंज बाय दी अदर पार्टी. कारण आजकाल आई वडील मुलांना जन्म देतात, घाम गाळतात, रक्ताचं पाणी करतात, त्यांना मोठं करतात, आणि तेच मुलं मोठे झाल्यावर बाप मृत्यूशय्यावर असला याची प्रॉपर्टी कोणाकोणामध्ये किती किती वाटून घ्यावी, कशी कशी वाटून घ्यावी याच्यासाठी भांडणं करतात. मेल्यावर पण भांडणं करतात. होतं की नाही होतं, ही गोष्ट चांगली की वाईट याविषयी प्रत्येकाचे वेगवेगळे मत असू शकतील, पण नैतिकता, कॅरेक्टर्स, एथिक्स, प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज काय शिकवतं आपल्याला आणि आपण कुठे चाललोय? मित्रांनो, सम थिंग्स आर टू बी इंट्रोस्पेक्टेड. आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. किती पैसा लागतो माणसाला जगायला, आणि मेल्यानंतर किती कमवला तर कुठे जाणार आहे? जे मी काय तुम्हाला गरीब, जे असे एक म्हण आहे की गरीब जन्माला आलो तरी चालेल, गरीब म्हणून मरणार नाही. ही म्हण प्रत्येकाने लक्षात ठेवावी, पाळावी. पण पैशाची किंवा बाकीच्या गोष्टींची हाव किती? तुमच्या गरजा तुम्ही लिमिटेड नाही ठेवल्या ना तर त्यांना काही अंतच नाही मित्रांनो, काहीच अंत नाही. तुमच्याकडे मोटरसायकल नसली तर ती घेतल्यावर 4 व्हीलर वाटेल, 4 व्हीलर मग लक्झरी कार, फरारी, मर्सिडीज, अंत नाही त्याला. मग हे जे असतं सगळं डीड मध्ये लिहिलेलं याच्यासाठी भांडतात. ही डीड ऍडमिसिबल असते. ऑर इन डॉक्युमेंट रिलेटेड टू ट्रान्झॅक्शन मेन्शन इन सेक्शन 13A ऑर इज मेड बाय सेव्हरल पर्सन इन एक्सप्रेशन अबाउट द फिलिंग्स, राईट. सेक्शन 34, statements made under special circumstances. Entries in section 34, entries in books of accounts when relevant. Section 35, relevance of entries in public record made in performance of duty. Section 36, relevance of statement in maps, charts and plans. Relevancy of statement also fact of public nature contained in certain acts or notifications. Relevancy of statements as to any law books. Section 34 to 38 हे विशिष्ट परिस्थितीत दिलेले जबाब कसे रिलेव्हंट असतात हे एक्सप्लेन करतात. मला वाटतं आपण
50 मिनिटं झाले असतील तर पूर्ण ऍक्टचे 167 सेक्शन्स आहेत. मला राम सरांनी सांगितलं होतं की आपण 2 पार्ट्स मध्ये हे घ्यावं, कारण एका पार्ट मध्ये घेतलं मित्रांनो 2 तास लागतील. आणि मी चांगलं बोलतोय असं जरी गृहीत धरलं, मला माहिती नाही मी माझं कसं तुम्हाला वाटतंय, काय काय लोक म्हणताय एक्सिलंट एक्सिलंट बेस्ट गायडन्स वगैरे वगैरे, आय एम थँकफुल टू डेम. पण तरी पण 2 तास तुमचा अंत बघावा ऍट अ स्ट्रेच असं काही मला वाटत नाही. म्हणून आमचं सरांचं असं म्हणणं होतं की सर 2 सेशन मध्ये घ्या. तर मी एका याच्यात संपवू की 2 घेऊ, कॉमेंट करावी लोकांनी, कारण एका याच्यात संपवणं योग्य नाहीये. 160 सेक्शन पैकी आतापर्यंत फक्त 38-39 सेक्शन झालेले आहेत, अजून 1/3च फक्त झालंय. तर आपण एक 10 मिनिटं अजून घेऊया. राम सर काय वाटतं तुम्हाला? दास सर अगर आप सुन रहे हो तो प्लीज फेसबुक लाइव में मैं हूँ आकार फाउंडेशन के पेज पे, जो बच्चे जो लोग है प्लीज डालिए की आपण नेक्स्ट पुढच्या शनिवारी किंवा रविवारी याचा पार्ट 2 घेऊ एव्हिडन्स ऍक्टचा. आता आपण एक 50-55 किंवा 60 पर्यंत सेक्शन संपवण्याचा प्रयत्न करून अजून एक 10 मिनिटात, चालेल का? जर आपण कॉमेंट करा प्लीज वेदर आय एम राईट और रॉंग. ओके, टिल देन आय विल गो अहेड. जजमेंट ऑफ कोर्ट्स ऑफ जस्टिस व्हेन रिलेव्हंट. खरं तर न्याय प्रक्रिया सुकेशिनी लोखंडे एकच, मला ड्युटी नाही वाटतं, 2-3 तास ऐकायची इच्छा आहे, बाकीच्यांची पण इच्छा असली पाहिजे. जजमेंट ऑफ कोर्ट्स ऑफ जस्टिस व्हेन रिलेव्हंट. कोर्टाने दिलेला निर्णय हा केव्हा रिलेव्हंट ठरतो? खरं तर तो रिलेव्हंट असतो प्रत्येक ठिकाणी, पण कोणत्या कोणत्या केसेसमध्ये जर त्या जजमेंटला डॉक्युमेंट म्हणून वापरलं गेलं असेल तर तो रिलेव्हंट असतो. हे सेक्शन 42 सेक्शन 44 एक्सप्लेन करतात. सेक्शन 40 प्रिव्हियस जजमेंट्स रिलेव्हंट टू बार सेकंड सूट ऑर ट्रायल. एक कंप्लेंट केली, क्रिमिनल केस असेल किंवा सिव्हिल केस असेल, राम सर आजच होऊन जाऊ दे, सुकेशिनी मॅडम, राम सर ठरवा, कारण we have to think about the patience of other audience as well. See, she is very outstanding officer. See, if somebody is very much motivated, inspired, और जब दिल में कुछ अच्छा करने की तमन्ना होती है ना, हाँ वीकली ऑफ आहे तुमचा म्हणून बाकीच्या लोकांचा संडे आपण खराब करू नये, कारण कायदा हा किचकट विषय आणि कायद्याच्या लेक्चरला लाईव्ह ऑडियन्स मिळणं किंवा बाकीचे लोक मिळणं मोठ्या प्रमाणात हे थोडं मला तरी कठीण वाटतं. कारण एखादं कॉमेडीचा कार्यक्रम किंवा एंटरटेनमेंटचा कार्यक्रम किंवा गाण्याचा कार्यक्रम व्हायरल होतोय, लोक खूप बघताय, खूप हजारो लाखो व्ह्यूज मिळतात, ठीक आहे, पण कायद्यासारखा किचकट त्यातल्या त्यात एव्हिडन्स ऍक्ट सगळा बोर विषय, याला व्ह्युअरशिप मिळणं थोडं कठीण आहे. ते देअर मस्ट बी सम हायली इन्स्पायर्ड अँड मोटिवेटेड students or people like Sukeshini ma'am who may be wanting this session to continue, but we have to take the other audience into consideration also. So let us take some more time till somebody gives me this thing. 41 relevancy of certain judgments in probate etc. jurisdiction आणि probate शी संबंधित आहे की कोणत्या गोष्टी रिलेव्हंट असतात. सेक्शन 41. 42 relevancy and effect of judgments orders or decrees other than those mentioned in section 41. 41 कलमात जे दिले त्या व्यतिरिक्त जे जजमेंट्स ऑर्डर डिक्रीज असतील त्या कशा रिलेव्हंट असतात हे सेक्शन 42 मध्ये म्हटलंय. आणि सेक्शन 43 तेच आहे की 42 सोडून बाकीच्या गोष्टी कशा रिलेव्हंट. सेक्शन 44 म्हणतं की फ्रॉड और कोलिजन इन ऑब्टेनिंग जजमेंट्स और इनकॉम्पिटन्सी ऑफ कोर्ट्स मे बी प्रूव्ड. कोर्टाला एखादी फॅक्ट मिसलीड करून मिसगाईड करण्यात आलं आणि त्याच्यावर त्यावेळी विश्वास ठेवावा असं पूर्ण परिस्थिती असताना माननीय कोर्टाने मुकेश ढोबळे सर प्लीज ऑल सेक्शन्स, मुकेशजी, सुकेशिनी मॅडम, बाकीच्यांनी सांगावं काय करावं, पटापटा बोला. कोर्टापुढे जर चुकीचा पुरावा ठेवून तो खरा आहे असं गृहीत धरण्यास कोर्टाला बाध्य केलं आणि म्हणून जर कोर्टाने एखादा डिसिजन दिला असेल, पण हे जर नंतर लक्षात आलं तर ही नंतर लक्षात आलेली गोष्ट म्हणजे ते फ्रॉड किंवा कोल्युजन होतं in order to obtain the wrong judgment is relevant in the other courts where this case might have been tried. Opinion of third person when relevant, experts evidence हा पण खूप महत्वाचा आहे मित्रांनो. सेक्शन 45 पासून सेक्शन 50 पर्यंत. ओपिनियन ऑफ एक्सपर्ट्स, ओपिनियन ऑफ एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. आजकाल खूप गुन्हे सायबर क्राईम इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा वापर केला जातो मित्रांनो. Most of the criminals who are highly talented are using their talent, brain, knowledge, acumen in order to commit crime. And there are
as a police officers, as a lawyers, as a common citizen, as a judiciary, as aspirants, we all have to use our acumen in order to prevent such crime. So, इलेक्ट्रॉनिक एक्झामिनरचा एव्हिडन्स हा ऍडमिसिबल असतो. सेक्शन 45A म्हणतं. सेक्शन 46 फॅक्ट्स बेरिंग अपॉन ओपिनियन ऑफ एक्सपर्ट्स. जेव्हा एक्सपर्टचा एव्हिडन्स केला जातो तेव्हा कोणत्या कोणत्या फॅक्ट्स ह्या रिलेव्हंट ठरल्या जातात, सेक्शन 46 म्हणतात. 47 ओपिनियन ॲज टू हँड रायटिंग वेन रिलेव्हंट. मित्रांनो, जे मोठे मोठे सिव्हिल सूट असतात, एखाद्या माणसाने सुसाईड नोट लिहून नेले, आम्ही एक मर्डर एक डिटेक्ट केला होता, एक डेड बॉडी सापडली आम्हाला, त्याच्या खिशामध्ये असा कागद होता, त्याला चाकू मारून पूर्ण कुजलेल्या अवस्थेत 3 दिवसांनी मिळाली आणि तिथं खिशात चिठ्ठी मिळाली प्रेताच्या की याचा मर्डर मी केलेला आहे, खाली त्याचं नाव. बघा पोलिसांना किती मूर्ख समजतात. ती चिठ्ठी, त्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव होतं त्याने हा मर्डर केला. मला सांगा बरं, तुमच्यापैकी कोणी किंवा आपण जर एखादा गुन्हा करायचा प्रयत्न केला तर आपण ना पुरावा सोडू का, मी हा मर्डर करतोय, तरी ती सापडली चिठ्ठी. मग आम्ही लागलो कामाला. म्हणजे क्लू तपास कसा चालतो मित्रांनो, वी आर नॉट, तुम्ही सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल वगैरे बघतात, त्याच्यात बऱ्याच गोष्टी सत्य असतात, पण ते ड्रामॅटाइज व्हर्जन असतं. रिअल पोलिसिंग इज मच डिफरंट दॅन द ड्रामा. झोप लागत नाही, जेवण करावं वाटत नाही, अस्वस्थ होतो माणूस जोपर्यंत असे मर्डरर्स, रेपिस्ट, किडनॅपर्स मिळत नाही. त्या माणसाला उचलला, पकडला, जे नाव होतं, पहिले तर ते डेड बॉडी आयडेंटिफाय करावे लागते, ते पकडावं लागतं ना. त्याला उचललं, त्याने मग काही गोष्टी सांगितल्या, तर ज्यांनी मर्डर केला होता त्याने तिसऱ्याला अडकवण्याच्या दृष्टीने ती चिठ्ठी टाकली होती तिथं. मग आम्ही हँडरायटिंग त्याला अटक तर केला, पण ही चिठ्ठी त्याने लिहिली असं त्याने सांगितलं मला. मग आता ही चिठ्ठी त्याने लिहून त्या प्रेताच्या खिशात टाकली, हे कसं प्रूव्ह करावं? तर याच्यासाठी आम्ही त्याचे त्या काळाचे पुस्तकं, वह्या काढले, त्याच्यातले हँडरायटिंगचे नोट्स 8 सॅम्पल घेतले आणि ते या चिठ्ठीसह 2 पंचांसमक्ष पंचनामा करून हँडरायटिंग एक्सपर्टला पाठवले. त्यांनी लिहून दिलं की हो, हे हस्ताक्षरी असंच आहे. त्याच्या आधारित त्याला शिक्षा झाली होती मित्रांनो. बाकीचा पण एव्हिडन्स होता, सर्कमस्टान्शियल आणि बाकीचा एव्हिडन्स होता. बिकॉज ॲज अ पोलीस ऑफिसर आय ट्राय टू कलेक्ट क्लिंचिंग एव्हिडन्स टू मेक द केस watertight. I try to collect the admissible evidence. I try to ensure the quality of the investigation in order to ensure the conviction. कोर्ट काय करतं, कोर्ट त्यांच्या पुढे जो पुरावा असतो ना त्याच्यावर आधारित ते निर्णय देतात. जो नाही पुरावा पण जमा करू शकले असते पोलीस, अंडरलाईन दीज वर्ड्स, पुरावा होता पण पोलीस जमा केला नाही फॉर सम रिझन, लेट अस नॉट गो इनटू दॅट, आरोपीला फायदा मिळतो. आम्ही सतत जास्तीत जास्त चांगला पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न केला, म्हणून बेस्ट डिटेक्शन, बेस्ट कन्व्हिक्शन ऑफिसर आम्ही बनू शकलो. हँडरायटिंग एक्सपर्टचं ओपिनियन ऍडमिसिबल आहे. डिजिटल सिग्नेचर वेन रिलेव्हंट, सेक्शन 47A. ओपिनियन ॲज टू एक्झिस्टन्स ऑफ राईट अँड कस्टम्स वेन रिलेव्हंट, सेक्शन 48. ओपिनियन्स ॲज टू युसेजेस टेनंट्स वेन रिलेव्हंट, सेक्शन 49. ओपिनियन ऑन रिलेशनशिप वेन रिलेव्हंट, सेक्शन 50. कॅरेक्टर वेन रिलेव्हंट, सेक्शन 52. इन सिव्हिल केसेस द कॅरेक्टर प्रूव्ह कंडक्ट रिलेव्हंट. काही क्रिमिनल केसेसमध्ये पण कॅरेक्टर हा रिलेव्हंट पार्ट असतो, पण सिव्हिल केसेसमध्ये जास्त असतो. सेक्शन 53. इन क्रिमिनल केसेस प्रिव्हियस गुड कॅरेक्टर रिलेव्हंट. 53A. एव्हिडन्स ऑफ कॅरेक्टर ऑफ प्रिव्हियस सेक्शुअल एक्सपिरियन्स नॉट रिलेव्हंट इन सर्टन केसेस. प्रॉस्टिट्यूट सुद्धा 376 म्हणजे रेपचा गुन्हा दाखल करू शकते. ती कोणी असं नाही म्हणू शकत साहेब ही प्रॉस्टिट्यूट आहे, कॅरेक्टर चांगलं नाही. मग आता त्याला कोर्ट ऑफ लॉ मध्ये प्रूव्ह करावं लागेल की वेदर द ऍक्ट वॉज विथ कन्सेंट ऑर नॉट. रेपची जर डेफिनेशन आपण बघितली 375 सेक्शन मध्ये दिली आहे, IPC 376 मध्ये शिक्षा दिली. कोणत्याही स्त्री सोबत तिच्या इच्छेविरुद्ध, संमतीशिवाय किंवा ती संमती भय, लोभ, प्रलोभन दाखवून घेतलेली असेल किंवा ती स्त्री अनसाउंड माइंडची असेल, नशेमध्ये असेल, अशा वेळेस घेतली असेल, किंवा त्या स्त्रीला असा वाटावं की ज्याच्यासोबत तिचा शारीरिक संबंध होतो तो तिचा नवरा आहे कायदेशीर, या परिस्थितीमध्ये जर एखाद्या स्त्रीसोबत शारीरिक संबंध केला तर अमाऊंट सुरू आहे. मग प्रॉस्टिट्यूट सुद्धा फिर्याद देऊ शकते. मग हे त्या व्यक्तीला, आरोपीला कोर्ट ऑफ लॉ मध्ये प्रूव्ह करावं लागतं की साहेब हे संमतीने होतं, हो हे जबरदस्ती नव्हतं, हे त्या व्यक्तीच्या संमतीने होतं, तिच्या इच्छेने होतं. मग हे प्रूव्ह करण्यासाठी त्याला कोर्टामध्ये काही पुरावे सादर करावे लागतात. दॅट इज रिलेव्हंट.
character relevant. But when it is proved by other circumstances, direct, indirect, documentary, and other kind of evidence. Section 54. Previous bad character not relevant except in reply. 55. Character as affecting changes. मित्रांनो, MPDA नावाचा कायदा आहे महाराष्ट्र. MPDA, Maharashtra Prevention of Dangerous Act of Bootleggers, Slumlord, Drug Offenders and Dangerous Persons Criminals Act नावाचा कायदा आहे. त्याच्यामध्ये प्युनिटिव्ह डिटेन्शन आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. नॉर्मली डिटेन्शन हे दोन प्रकारचं असतं. कोर्टात ट्रायल झालं, शिक्षा झाली, जेलमध्ये जा. कोर्टात ट्रायल नाही झालं तरी पण तुम्हाला 2 वर्षासाठी पोलीस कॉम्पिटंट ऑफिसर, ग्रामीण भागामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर, मॅजिस्ट्रेट आणि कमिशनरेटमध्ये पोलीस कमिशनर साहेब यांना पॉवर्स आहेत की 2 वर्षासाठी प्रिव्हेंटिव्हली डिटेन करू शकतात. अशा केसेसमध्ये प्रिव्हियस कॅरेक्टर, क्रिमिनल अँटीसिडेंट्स डज प्ले अ ग्रेट रोल. बिकॉज प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय? यू कॅन बी डिटेन्ड बिफोर commission of crime only because of your previous antecedents, criminal antecedents, previous record. Chapter 8, oral evidence, proof of facts by oral evidence, section 59. Section 60, oral evidence must be direct. तोंडी पुरावा सरळ सरळ असावा. Chapter 5, documentary evidence, section 61. आपण सेक्शन 75 पर्यंत घेऊया आणि थांबूया. चालेल का मुकेशजी? 75 पर्यंत घेऊया म्हणजे जवळजवळ अर्ध होईल. उरलेला आपण पुढच्या याच्यात घेऊ. प्रूफ ऑफ कंटेंट ऑफ डॉक्युमेंट्स, सेक्शन 61. सेक्शन 62, प्रायमरी एव्हिडन्स, प्राथमिक पुरावा काय असतो. सेक्शन 63, सेकंडरी एव्हिडन्स, हा काय असतो. सेक्शन 64, प्रूफ ऑफ डॉक्युमेंट बाय प्रायमरी एव्हिडन्स. प्रायमरी कुठलाही पुरावा गोळा करताना तो गोळा करण्याची पद्धत जर योग्य असली, सीलिंग, पॅकिंग, लेबलिंग ऑफ द आर्टिकल्स, if it is proper at the scene of crime in presence of 2 respectable panchayats, is only admissible. Take the case of NDPS Act, Narcotic Drug and Psychotropic Substances Act. मी भारतातल्या सगळ्यात मोठ्या हॉल्स पैकी एक हॉल पकडला होता, काही कोटी रुपयाचा होता. त्या केसमध्ये कंपार्टमेंटलायझेशन ऑफ क्राईम झालं होतं. ज्यांना आम्ही पकडलं ते होते ड्रायव्हर आणि क्लीनर. ज्या ट्रकमध्ये पकडला ते ट्रक, त्या ट्रकच्या बाहेर त्यांनी माशाचे क्रेट्स ठेवलेले होते. माशाला वास येतो ना, पोलिसांना त्या ट्रकचा वास येऊ नये, आणि ते त्या गाडीच्या आत कंपार्टमेंट बनवून तिथं चरस, गांजा, अफीम, हेरोईन, मोठं कॉस्टली ड्रग होते सगळे. बाहेरून आम्ही पोलीस काय करता, हे क्या रे गाडी में, दिखा लायसन, दिखा जा. वास आल्यावर कोण, सगळं माशाचा वास येत होता. पण मला इन्फॉर्मेशन होती आणि आम्ही त्या गाडीचा फॉलोअप, मोठी केस आहे, आंध्र प्रदेश पासून करत होतो. माझे ऑफिसर आणि आम्ही 7-8 दिवस त्याच्यात त्यांना मनाधनाने अडकलेलो होतो. झोप नाही, जेवण नाही, जागा नाही, स्लीपर घालून कुठे. त्यांना पकडलं इकडे, त्याला तेलुगू भाषा येत होती, तो बोलेच ना. मारायचं तर काय फायदा, रडायचा पण तेलुगू मध्येच. असं वाटायचं का तेलुगू मध्येच रडून राहिलं. सुदैवाने एक तेलुगू होता आमच्याकडे, अण्णा. त्याला बोला, अण्णा देख रहे क्या बोल रहे. अन्ना को बताया कि मेरे को सिर्फ ये बोला था कि ये गाड़ी हैदराबाद से, तेलंगाना से लेके यहाँ तक पहुंचाना है, आगे दुसऱ्या ड्रायव्हर की ताब्यात दे दे. पोलिसांनी पकडलं. एक तर पोलिसांना सापडू नाही पकडलं तर त्या मेन माणसाकडे जाऊ नये, याला म्हणतात कंपार्टमेंट ऑफ क्राईम. ते केलं होतं. बट भाई तुम अगर दिमाग रखते हो तो पोलीस भी थोडा बहुत रखती है. शेवटी त्या केसमध्ये तो मास्टर माइंड होता, तो एकदम मोठा नक्षल होता ओरिसामध्ये, हायली नक्षल अफेक्टेड एरिया, तिथला तो होता. सुदैवाने तिथले जे SP होते, मी त्यांना फोन केला पकडल्यावर, त्यांचा नंबर घेतला मी तिथल्या कंट्रोल कडून खूप, आणि त्यांना फोन केला तर ते, मी इंग्रजीतून बोलत होतो, सर गुड इव्हनिंग सर, वी हॅव गॉट अ हॉल ऑफ बिग हॉल ऑफ नार्कोटिक. ते म्हणे यू आर टॉकिंग फ्रॉम वेअर, सर नागपूर. अरे मराठी चालू केलं. अरे तू मराठी, मी उडालोच. म्हटलं ओरिसा मधला IPS ऑफिसर मराठी बोलते. ते म्हणे अरे मी नागपूरचाच आहे. काय झालं? मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर अशा, मी त्यांना एरियाचं नाव सांगितलं, याने जे सांगितलं होतं. म्हटलं सर, अरे म्हणे मी इथला 1.5 वर्ष SP आहे, तिथं म्हणे 200 पोलीस घेतले, हायली नक्षल अफेक्टेड एरिया म्हणे, तिकडे शेतीच करता म्हणे या सगळ्या गोष्टींची. कठीण काम आहे. त्याच्यामध्ये माझा मुद्दा काय आहे की
कुठल्या गोष्टी त्याचं सेलिंग, टॅपिंग, लेबलिंग आम्ही जागेवर बोलले, एक्झिक्युशन मॅनेजर बोलवले, फॉरेन्सिक एक्सपर्ट बोलवले, केमिकल अनालिस्ट बोलला, तिथंच त्यांचे टेस्ट करून घेतलं की हा असं ड्रग आहे. मित्रांनो, अतिशय आनंद होतो सांगायला की त्यांचा जो बॉस होता खूप मोठा नक्षल होता, त्याला पण आम्ही तिकडून पकडून आणलं, त्या केसमध्ये जन्मठेप घेतली. बिकॉज वी वर एबल टू टेक द रेकॉर्ड एव्हिडन्स ऑन रेकॉर्ड प्रॉपरली. हेच पोलिसांचं स्किल आहे की जर तुम्हाला गुन्हे नियंत्रणात आणायचे असतील तर तुम्ही तपासाची दशा आणि दिशा तुमची सुधरवा, तुमचं प्रोफेशनल नॉलेज सुधरवा, तुमचं लिगल नॉलेज सुधरवा, तुमचं प्रोसिजरल नॉलेज सुधरवा. आणि ज्युडिशरी पण हे अप्रिशिएट करते, मीडिया पण अप्रिशिएट करतात, डिफेन्स लॉयर पण अप्रिशिएट करतात, सरकारी वकील पण अप्रिशिएट करतात, सर्वसामान्य लोकही अप्रिशिएट करतात. हे असे अनुभव आम्ही घेतले मित्रांनो. सो this is how the evidence has to be taken on record. Okay. Section 65B, special provisions as to evidence relating to electronic record. IT Act, Information Technology Act, त्याच्यामध्ये 2-3 मोठे अमेंडमेंट झालेत. तो रेकॉर्ड कसा ऍडमिसिबल आहे? सेक्शन 65B, ऍडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. एक्सपर्टचा दाखला पाहिजे तरच ते ऍडमिसिबल आहे. 66, रूल ॲज टू नोटीस टू प्रोड्यूस. Section 66, proof of signature and handwriting of persons alleged to have signed or written documents produced. Proof as to electronic signature. केव्हा रिलेव्हंट आहे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर? 68, proof of extension of document required by law to be attested. 69, proof where no attesting witness is found. तुम्ही अटेस्टेशन केलं, राजपत्रित अधिकारी आहात, पण ते तुमच्या अटेस्टेड पेपर जेव्हा कोर्टामध्ये पुरावा म्हणून वापरण्यात आला तेव्हा तुम्हाला पण जाऊन साक्ष द्यावी लागते की हो, अशा तारखेला अशी व्यक्ती ओरिजिनल आणि डुप्लिकेट घेऊन आले होते, मी ओरिजिनल बघून त्याला डुप्लिकेटला अटेस्ट केलं, ही माझी सही, माझा शिक्का, माझं नाव. पण तुम्ही जर नाही आले तर त्याचं रिलेव्हन्सी काय हे सेक्शन 69 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सेक्शन 70, ऍडमिशन ऑफ एक्झिक्युशन बाय पार्टी टू अटेस्ट डॉक्युमेंट्स. सेक्शन 71, प्रूफ when attesting witnesses devise the execution. Section 72, proof of document not required by law to be attested. कोणतं अटेस्टेशन गरजेचं नाहीये. Section 73, comparison of signature, writing of seal with other admitted or proved. 73, proof as to verification of digital signature. मित्रांनो, आता आपण 4-5 सेक्शन घेऊ आणि थांबूया, चालेल ना? इंडियन एव्हिडन्स ऍक्ट अनेल का व्यू बाय डॉक्टर अशोक बागुल. राम सर, आपण नेक्स्ट मध्ये घेऊया, 4-5 सेक्शन संपवतो 2 मिनिटात. 74, पब्लिक डॉक्युमेंट. 75, प्रायव्हेट डॉक्युमेंट. 76, सर्टिफाइड कॉपीज ऑफ पब्लिक डॉक्युमेंट. सी, राइट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, द मोस्ट पोटेंट वेपन इन द हँड्स ऑफ अ कॉमन मॅन टू गेट ऑथेंटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑथेंटिक सोर्सेस. तुम्ही कुठलेही पब्लिक डॉक्युमेंट मागू शकतात, प्रायव्हेट डॉक्युमेंट सुद्धा मागू शकतात, इफ it is not violating the provisions of RTI. Section 77, proof of document by production of certified copies. सर्टिफाइड कॉपीज असल्या तर ते प्रूफ म्हणून वापरले जाऊ शकते, रिलेव्हंट आहे. 78, प्रूफ ऑफ अदर ऑफिशियल डॉक्युमेंट्स. सेक्शन 78. मित्रांनो, 78 पर्यंत आपण आलेलो आहोत आणि 167 मला वाटतं जो अर्धा आपण एव्हिडन्स ऍक्ट कव्हर केलाय. पुढचा जो पार्ट आहे तो अजून महत्वाचा आहे, प्रिझम्पशन ऑफ डॉक्युमेंट्स ॲज टू डॉक्युमेंट्स. सेक्शन 81 पासून सेक्शन 114A खूप महत्वाचं आहे. 114A चं जे झालं मान्य सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याने, एखाद्या स्त्रीवर बलात्कार झालेला आहे हे जर प्रूव्ह झालं, लक्षात घ्या, कोर्ट शॅल प्रिझ्युम म्हटलेलं आहे, एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला हे जर सिद्ध झालं तर तो बलात्कार तिच्या संमतीने होता अथवा नाही याबाबत at the time of deposition of the case, the opinion of the prosecutrix will be taken into consideration and it is admissible. The court may presume that she is right. 114A मध्ये जी अमेंडमेंट झाली होती 2007 साली सुप्रीम कोर्टाच्या एका निवाड्याने, ती मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितली. चॅप्टर 8 जे आहे एस्टॉपेल, सेक्शन 115 ते 117. चॅप्टर 9 विटनेसच्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग आहे, 118 पासून 134 पर्यंत. आणि चॅप्टर 10 एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस 135 पासून 166 पर्यंत. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट
चॅप्टर 11 ऑफ इम्प्रॉपर ऍडमिशन्स अँड रिजेक्शन ऑफ एव्हिडन्स, सेक्शन 167. मित्रांनो, आता बर्डन ऑफ प्रूफ आणि बाकीचे विटनेसेस हे जे सगळ्यात इंटरेस्टिंग आणि चांगले आहेत सेक्शन्स. मित्रांनो, मी हे जे सेक्शन्स आहे हे तुम्हाला सांगताना थोडं इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न केला बाय ट्राइंग टू पंक्च्युएट इट विथ रिअल फॅक्ट्स, द थ्रिलिंग अँड सेन्सेशनल स्टोरीज, द केसेस, द इन्व्हेस्टिगेशन्स विच आय हॅव मेड. तर मला वाटतं की तुम्हाला हे योग्य वाटलं की अयोग्य वाटलं? डू यू फाइंड इट बोरिंग or you find it interesting? Write in comment box. If you find it boring, then you please tell me how I can make it more interesting. If you find it interesting, then mention it how I can make it more interesting. Because शिक्षणाचा उद्देश हा तेव्हा सफल होतो जेव्हा विद्यार्थ्याची शिकायची इच्छा असते. अदरवाईज ब्रह्मदेव जरी आला तरी तुम्हाला तो शिकवू शकत नाही, ज्ञान देऊ शकत नाही, तुम्ही त्याच्याकडून ज्ञान घेऊ शकत नाही. तर कल्याणी शेंडे मॅडम म्हणताय इंटरेस्टिंग सर. बाकीचे जे कोणी लाईव्ह असतील किंवा ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी कृपया हे लिहावं की हाऊ वी कॅन. येस, रामवाक सर म्हणता येस सर, वी विल प्लॅन सेकंड सेशन फॉर रिमेनिंग टॉपिक्स ॲज पर युअर फ्री टाइम. I am always free, dear Ram sir. You are doing a wonderful job for all the students. The students are also doing wonderful job. The lawyers are doing wonderful job. The judiciary, of course, the most sacred job. Police officers are playing their role as well in order to protect the insurance, the interest of a developed society. मित्रांनो, आपण सर्वजण समाज स्वास्थ्यासाठी गरजेचे आहोत. सारिका निवांगुणे, interesting sir. Thank you Sarika madam. So I think I shall stop here. Let us hope that we meet soon next week, either on Saturday or Sunday, as per your availability. I wish जर आजचं वेबिनार तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही नेक्स्ट वेबिनारला अटेंटिव्ह राहा, तुमचे बाकीचे मित्र. कारण कुठलाही टॉपिक शिकवण्याची पद्धत जर इंटरेस्टिंग असली ना तर लक्षात राहतो. त्याच्यात तुमचा माझ्यासाठी बेस्ट शिक्षक कोण आहे? तसं मी प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्यासाठी बेस्ट शिक्षक तो आहे की ज्याच्याकडे कदाचित लुक्स नसतील, हाईट नसेल, बिल्ट नसेल, डिग्रीज नसतील, खूप जास्त कम्युनिकेशन स्किलही नसेल, बरंच जे काय, पण जर त्याची शिकवण्याची पद्धत इफेक्टिव्ह असेल, इंटरेस्टिंग असेल तर आपल्याला शिकण्यामध्ये मजा येते आणि ते सगळ्यात जास्त परिणामकारक शिक्षण ठरतं. राईट ऑर रॉंग? तर तुम्ही हे लिहा की तुम्हाला परिणामकारक वाटलं की नाही, इंटरेस्टिंग वाटलं की नाही, रिलेव्हंट वाटलं की नाही. कारण रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स शिकलो आपण आज. मुकेश ढोबळे सर, प्लीज गिव्ह रिलेव्हंट एक्झाम्पल्स असतो. म्हणजे मी हे जे एक्झाम्पल देतोय हे यांना मुकेशजींना योग्य वाटतायत. राईट? सो माय डिअर फ्रेंड्स, लेट अस स्टॉप हिअर. थँक्यू सो मच. कोरोनाचा काळ चालू आहे. बरेच पोलीस ऑफिसर्स अँड मेन ऑलरेडी शहीद झालेत, शेकडो इन्फेक्टेड झालेत. इन्फेक्शनचा संख्या आणि मृत्यूची संख्या दुर्दैवाने दिवसेंदिवस वाढते. मित्रांनो, चांगली गोष्ट नाही आहे. कृपया काळजी घ्या. इम्युनिटी पॉवर वाढवा स्वतःची. योगा, प्राणायाम, भस्त्रिका, कपालभाती, जिमिंग, हार्डकोर जिमिंग, कार्डियाक सगळं करा. स्वतःची इम्युनिटी पॉवर एवढी वाढवा की जर दुर्दैवाने इन्फेक्शन झालं तरी आपण त्याचा त्रास, आपल्याला सिम्पटम्स होऊ नये. कारण 40% ऑफ द पेशंट्स आर ऑलरेडी एसिम्प्टोमॅटिक. तर हे मी कोरोनाशी रिलेटेड बोललो कारण तुमचा आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण थांबूया. रामवाक सर म्हणतात युअर हार्टिएस्ट वेलकम सर. युअर एव्हरी सेशन इज व्हेरी हेल्पफुल टू ऑल द कॉम्पिटिव्ह स्टुडंट्स ॲस्पिरंट्स. राम सर, मला विद्यार्थ्यांचा जो फीडबॅक आहे सत्यतेवर आधारित तो पण ऐकायला आवडेल मला. तर मित्रांनो, लेट अस मीट नेक्स्ट वीक. थँक्यू सो मच. बी हॅपी, बी सक्सेसफुल, टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. शुभम बंद.